Yes, brother. Okay, so you'll start with the prayer. Let Ashley start the recording and then do the. Go ahead, Raj. You can go ahead. Okay. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen. Okay, welcome once again, everybody. Yet one more Kabbalah class. I think everybody is attending the Torah class also. I see the same people here. So hope everybody is doing their spiritual journey the proper way. And we all will have the spiritual experiences also. Okay. तर आजचा आपला जो क्लास आहे ना, तर पहिले एक 10-15 मिनिट आपण काहीतरी क्वेश्चन आन्सर्स घेऊ, कारण आपण कितीतरी महिना झाला आपण काय क्वेश्चन आन्सर्स घेतलं नाही, कोणी काय क्वेश्चन्स विचारलं नाही, आणि क्लास चालू झाल्यावर माणसं क्वेश्चनच नाही विचारत. मग आपण पहिले काहीतरी क्वेश्चन्स वगैरे कोणाचे असतील तर ते घेऊ. हालाखाचे क्वेश्चन्स असतील तर ते तोरा क्लासमध्ये राबी जोशवाला विचारायचं. हालाखाचा क्वेश्चन विचारू नका, कारण मी त्याचा आन्सर तुम्हाला एवढा क्लिअर कट आन्सर नाही देऊ शकत. मी फक्त मी काय करतो आणि मला काय शिकवलं त्या हिशोबाने बोलू शकतो, पण हालाकीकली तो म्हणजे ही जर अब्बाय सो ही कॅन गिव्ह यू द राईट आन्सर्स. ओके, सो एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग आवर सब्जेक्ट कब्बाला, तोरा, एनीथिंग एनीबडी वॉन्ट्स टू जस्ट आस्क. ओके, कोणाला काय क्वेश्चन्स असतील तर विचारा. Ashley, you can start with the questions. And no one is asking any questions. I think everyone understood your class. No, I am not asking about the questions about the class. This is not an exam. Test nahi. तुम्हाला काय क्वेश्चन असेल तर विचारा. Anyone has any doubts or something you want to ask? Warm up questions. Doubt असेल काय असेल. Anything. Yeah, slowly आपण काय ना प्रॅक्टिकल कब्बाला मध्ये पण थोडासा मेडिटेशन हे ते करायला लागलोय ना. युजली काय असतं की जो कब्बालाचा क्लासेस चालतात ना, ते थिअरिटिकल कब्बाला असतं. फक्त थिअरिटिकल कब्बाला शिकवतील तुम्हाला, थिअरी शिकवतील, आणि मग त्याच्यामध्ये हिंटनी सांगतात तुम्हाला काहीतरी, बरोबर. पण आपण काय करतोय, आपण प्रॅक्टिकली पण बेसिक लेवल पासून प्रॅक्टिकली पण चालू केलं. आपण मेडिटेशन चालू केलंय, आणि मेडिटेशन चालू केल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा हिंट देतो ना, कुठल्या हिंट्स देतो, हे देतो, तर तुम्हाला समजतात, माणसांना समजतायत काय हिंट्स आहे काय नाही ते. आणि जर असं स्पिरिच्युअली आणि नॉट स्पिरिच्युअली बट सायकोलॉजिकली, फिजिकली, इमोशनली आपण जरा ग्रो झालोय. तर कोणाला काय क्वेश्चन्स असतील तर विचारा. कारण काय आहे, क्वेश्चन विचारलं ना तर म्हणजे क्वेश्चन कशाला येतात आपल्याला, कारण काहीतरी समथिंग ब्लॉक, म्हणजे क्वेश्चन म्हणजे एक ब्लॉक आहे, आणि क्वेश्चन विचारलं ना तर आपण तो ब्लॉक काढू शकतो. म्हणजे वाहणाऱ्या नदीमध्ये जसा काहीतरी ब्लॉक आला तर फ्लो कसा स्लो होतं, तसा क्वेश्चन म्हणजे तो फ्लो स्लो करणारी गोष्ट आहे. कोणाला काय क्वेश्चन आला तर विचारायचा, म्हणजे त्या विचारण्याने तो फ्लो परत नॉर्मल होतं. एनीबडी? रिप्का रामराजकर, एजी अंकल? No, okay. You explain it very well. No, I explain it very well. Still there should be questions. कारण आपण काय एवढं मोठं कब्बालिस्ट नाही होत ना, विदाउट क्वेश्चन सगळं समजतंय. कारण मी, जोशुआ आणि रबी नाथन ग्लिक, आम्ही पण जेव्हा डिस्कशनला बसतो तर आम्हाला क्वेश्चन्स येतात. तर क्वेश्चन्स आलंच पाहिजे. क्वेश्चन नाही आले तर जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या ह्याच्यात तुम्ही विचार करता ना, आम्ही कसं तुम्ही जे सांगता ते फक्त समजून घेतो, त्यामुळे म्हणजे एवढा ओके जसं काय आलं तर आम्ही विचारतो. म्हणजे ओके, नाही म्हणजे पूर्वी आपण कसं आहे ना, क्वेश्चन आन्सर सेशन पण घ्यायचो ना, एक अख्खा लेक्चर क्वेश्चन आन्सर सेशन वर असायचं. आपण खूप दिवस घेतलं नाही क्वेश्चन आन्सर सेशन वर. कोणाला दुसरं काही क्वेश्चन असतील म्हणून विचारतो. कारण मेडिटेशन तर मला वाटते बहुतेक करून माणसं मेडिटेशन करत असतील,
कारण हा मेडिटेशन जो आपण मेडिटेशन, मी काय आधी मेडिटेशनचा जेव्हा आपला क्लास झाला ना तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं की मेडिटेशन म्हणजे काय, फिजिकॅलिटी, आपली फिजिकॅलिटी समजासाठी फर्स्ट स्टेप आहे. आणि कब्बालाची पुस्तकं, कब्बालाची जी टीचर्स आहेत आणि कब्बालाचे जे सगळे मोठी मोठी कॉमेंट्रीज वगैरे आहेत ना, ते कुठल्याही कोण पण मेडिटेशन बद्दल तुम्हाला शिकवत नाही. दे डोंट टीच यू अबाउट मेडिटेशन बिकॉज कब्बाला स्टार्ट्स आफ्टर मेडिटेशन. ओके, इट इज समथिंग विच विल स्टार्ट आफ्टर मेडिटेशन. तर आपण मेडिटेशन पण शिकतोय. मेडिटेशन मध्ये स्लोली म्हणजे आपण मेडिटेशन मध्ये फर्स्ट स्टेप सेकंड स्टेपवर आहोत. म्हणून मी क्वेश्चन विचारला, कारण कोणाला काय त्याच्यामध्ये क्वेश्चन झाला काय, किंवा मी सांगितलं डोळे बंद करा, नाक बंद करा आणि श्वासोश्वास घेऊ नका, तर सगळे माणसं बेशुद्ध पडतील. क्वेश्चन विचारला पाहिजे ना की का श्वासोश्वास नको घेऊ करून. ब्लाइंड फेथनी नाही फॉलो करायचं आहे आपल्याला. हा, म्हणून ते क्वेश्चन आलं पाहिजे. ओके, आणि मी असं काही रॉंग नाही शिकवलं तुम्हाला. मी क्वेश्चन या जुडा, येस, खूप वखत असा होता की ना कब्बाला हा शब्द वापरून खूप माणसं काहीतरी कोर्स करतात, पण तो कोर्स मध्ये जुडाइझम बद्दल कायच नसतं. तर माणसांना हे पण शिकवायला पाहिजे की चुकीचं असं काहीतरी, म्हणजे जस्ट त्या नावामध्ये पॉवर आले तर ते लोक ते वापरतात शब्द आणि शिकवतात. तर ते जुडाइझम ना आहे हे आपल्याला माणसांना समजेल कसा, हे पण कधीतरी शिकवलं पाहिजे. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, कब्बाला म्हणजे आहे ना जुडाइझम पण नाही. कब्बाला म्हणजे आहे ना, कब्बाला म्हणजे काय, कब्बाला म्हणजे आहे ना तोराचा सिक्रेट, तोरा आहे ना आपला जो तोरा, त्या तोराचा सिक्रेट्स जे आहे ना, ते सिक्रेट्स जे ट्रेडिशन्सनी आणि जे रिसिव्ड, म्हणजे एक स्टुडंट दुसऱ्या टीचरकडनं रिसीव्ह करत करत आतापर्यंत जे आलेले आहेत ना, तो ट्रेडिशनला कब्बाला बोलतात. तर कब्बालामध्ये आहे ना, युजली कब्बालामध्ये बेसिक कब्बालामध्ये आहे ना तोराचा सिक्रेट्स आहेत. ओके, आणि कब्बालामध्ये दुसरा जो कब्बालामध्ये आहे ना, तो तोराचं सिक्रेट रिसीव्ह व्हायसाठी कशी तयारी करायची असतं, कसा काय करायचं असतं, हे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना तो टीचरच शिकवत असतं. म्हणजे तो पण ट्रेडिशनच आहे, टीचर शिकवत असतं कसा तो रिसीव्ह करायचा, कसा घ्यायचा, काय घ्यायचं, हे काय काय असतं ते. तर हा सगळा जो ट्रेडिशन आहे ना, तो कब्बालाचा ट्रेडिशन आहे. आता तुम्ही जुडाइझम फक्त बोलाल ना, तर जुडाइझमचं आता डेफिनिशनच्या प्रमाणे माणसांसाठी जुडाइझम म्हणजे आहे, कोणासाठी तलमूद फॉलो करणं म्हणजे जुडाइझम आहे, कोणासाठी कोशर खाणं म्हणजे जुडाइझम आहे. तर जसा डेफिनेशन करू नका. तोरा जी माणसं तोरा फॉलो करतात ना, ओके, जी माणसं तोरा फॉलो करतात ना, तर त्या तोराचा काय वेगवेगळं इंटरप्रिटेशन आहेत आणि तोराचं वेगवेगळं कसं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स आहेत ऑन ऑल 4 लेवल्स. 5 लेवल आहेत ह्या जगामध्ये आपण जगतोय ना, तर आपल्याला 5 लेवल आहेत. तर त्याच्यातल्या 4 लेवलवर तोराचं काय इंटरप्रिटेशन आहेत ना, ते आपल्याला समजासाठी हा जो ट्रेडिशन आहे, तो ट्रेडिशन ते सांगतं आपल्याला. तर तो ट्रेडिशन आपल्याला काय सांगतं, तर फिजिकली कसा जगाचा, इमोशनली कसा जगला पाहिजे तुम्ही, सायकोलॉजिकली तुम्ही कसा जगला पाहिजे, आणि स्पिरिच्युअली तुम्ही कसा जगला पाहिजे. ह्या 4 गोष्टी तुम्हाला त्या 4 गोष्टी सांगतं. आणि तोरा तुम्हाला ह्या 4 गोष्टी कशा वागायचं सांगतं, आणि कब्बाला तुम्हाला सांगतं की ह्या 4 गोष्टी तुम्ही वागून ह्या 4ही गोष्टी तुमच्यामध्ये कशा वन लाईन मध्ये, एक लाईन मध्ये घेऊन तुम्ही कसा तुमचा लाईफ म्हणजे फुल फ्लेज लाईफ तुमचा हॅपीनेसनी आणि सॅटिस्फॅक्शननी आणि ह्या जगामध्ये देवाने ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बनवलंय ना, त्या गोष्टीसाठी तुम्ही कसा तुमचा लाईफ घालू शकता, हे तुम्हाला कब्बाला शिकवतं. आणि हाच इंटरप्रिटेशन आहे ना दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण आपण घेऊ शकतो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण काय आहे की कब्बालाचं कुठलं जे कुठल्या ज्या गोष्टी होत्या ना कब्बालाच्या, त्या म्हणजे आपण इमॅन्सिपेट म्हणजे एनलायटेड झालो, सायन्स आला, हे आला, या सगळ्या गोष्टी आल्या ना, तर कब्बालाच्या कितीतरी गोष्टी आहेत ना, ह्या बाहेर जाऊन त्या सायन्सच्या थ्रू आणि वेगवेगळ्या ह्या गोष्टी थ्रू आहे ना, त्या सगळ्या माणसांमध्ये पसरल्या गेल्या. ओके, जसं सायकोलॉजी हा सब्जेक्ट जर घेतला ना, तर सायकोलॉजी सब्जेक्टमध्ये आहे ना कितीतरी वेगवेगळ्या जगाच्या फिलॉसॉफीज आणि वेगवेगळ्या जगाच्या राहण्याच्या पद्धती, याच्यातून त्या लोकांनी वे ऑफ लाईफ कसा काढायचा, कसा माणसांना हील करायचा, कुठला माणूस म्हणजे फिजिकली कोण जर इंजर्ड असला ना,
तर तो डॉक्टरकडे जाऊन हील होऊ शकतं. पण कुठली माणसं इमोशनली इंजर्ड असतात, कुठली माणसं सायकोलॉजिकली इंजर्ड असतात. अशा माणसांना कसा हील करायचा, तर त्याच्यासाठी सायकोलॉजी आणि इमोशनल साठी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असं सगळं हे आलं. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्या लोकांनी जो नॉलेज घेतला ना, तो नॉलेज वेगवेगळ्या मिस्टिकल टीचिंग मधून घेतलेला आहे. ओके. आणि योगा बिगा पण जे आहे ना, जे आता नॉर्मल योगा आला, हे आला, ते आला, ते कशासाठी आला की इट इज फॉर सम अदर पर्पज देन व्हॉट द रिअल पर्पज इज. कब्बाला आहे ना, ह्याचा रिअल पर्पज काय आहे? कब्बालाचा रिअल पर्पज आहे की तुम्ही काय आहे हे समजासाठी, आणि तुम्ही कसं तुमच्या अख्खा सेल्फ आहे ना इनलाईन करून तुम्ही स्पिरिच्युअलिटी सांगते कसं एका लाईनीमध्ये याल, आणि तुमचा आणि देवाचा रिलेशन कसा हे साधता येईल, हे कब्बाला तुम्हाला शिकवतो. ओके. तुम्हाला जादू कशी करायची, मिस्टिसिझम कसा करायचा, मिरॅकल कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी नाही शिकवत. ते काय शिकवतं की तुम्हाला स्पिरिच्युअली कसा तुम्हाला कनेक्ट होता येईल, आणि स्पिरिच्युअली कनेक्ट झाल्यावर तुमचं आणि देवाचं जे रिलेशन आहेत ना, ते रिलेशन तुम्हाला कसं म्हणजे एक करता येतील. कारण हा जग बनवायचा जो पर्पस आहे ना देवाचा, हा जग बनवायचा एकच पर्पस आहे, आणि तो पर्पस आहे की देवाला आपल्या बरोबर रिलेशनशिप ठेवायचे, प्रेमाचं रिलेशनशिप ठेवायचे. नाहीतर कशाला देवानी लुडबुड केली असती ना ह्या जगामध्ये, बनवला या जगामध्ये जग सगळं करते, तर लुडबुड कशाला केली असती देवानी? सगळी बनवला आणि एक्सपेरिमेंट केली आणि एक्सपेरिमेंट सोडून दिली, असं असतं ना. पण तसं नाही. तर आपल्या एक्सपिरियन्सने आपल्याला समजते की ह्या जगामध्ये काहीतरी पॉवर्स आहेत, या जगामध्ये काहीतरी गोष्टी आहेत जे जजमेंट बघतात, जे जस्टिस बघतात. ह्या सगळ्या गोष्टी कशाला होतात? कारण ज्यांनी बनवली ना त्याला काहीतरी या जगापासून नीड्स आहेत, त्याला ह्या जगापासून काहीतरी नीड आहे त्याची, आणि ती नीड काय आहे की ही वॉन्ट्स टू कनेक्ट विथ अस. आणि तो कनेक्शन आपण कसा करू ना हे आपल्याला कब्बाला शिकवतं, तोरा शिकवतं. आणि तोरा आपल्याला पुढच्या लेवलमध्ये, तोराच्या जो सिक्रेट्स आहेत ना त्या सिक्रेट लेवलमध्ये आपल्याला कब्बाला शिकवतं. आणि कब्बाला काय? कब्बाला म्हणजे बनवलेली नवीन गोष्ट नाही, कब्बाला म्हणजे तोराचं सिक्रेट्स आहे, आणि हे रिसीव्ह झालेलं सिक्रेट्स आहे. ओके. तर अजून कोणाला काय क्वेश्चन आहे? मग आपण पुढे चालू करू. ख्रिश्चन कब्बाला हाय, स्लोली आता हिंदू कब्बाला पण येईल. ओके. चायनीज कब्बाला येईल, जॅपनीज कब्बाला येईल, सगळा कब्बाला येतील. ओके. पण लक्षात ठेवा की जो कब्बाला तुम्हाला तोराच्या विरुद्ध शिकवल, जो कब्बाला तुम्हाला तोरामध्ये जे आहे ते ना शिकवल, तोराचं सिक्रेट्स नाही शिकवल आणि दुसरं काहीतरी सिक्रेट शिकवलं, तर लक्षात ठेवा की तो कब्बाला नाही. कारण कब्बाला काय ट्रेडिशन जो मोशेपासून आलेला आहे, जो अब्राहम, इसाक, याकोब पासून, मोशेपासून आलेला ट्रेडिशन आहे, बरोबर ना. जो कब्बाला तुम्हाला काहीतरी वेगळी गोष्ट सांगल, जी मोशेला, आरोनला, अब्राहमाला माहिती नव्हती, अशी काहीतरी वेगळी गोष्ट सांगल ना, तर ती एक साईन आहे की इट इज अ फॉल्स, इट इज समथिंग मिक्स केलेली काहीतरी टीचिंग आहे, आणि ती मिक्स टीचिंग आपल्याला शिकवते. हा बोला. आपण म्हणजे केतर वाचतो, त्याचा महत्व काय आणि ह्या केतरचं काय महत्व? परत सांगा, जरा जवळ येऊन सांगा ना फोनच्या. मध्ये आपण वाचतो ना केतेर, कशामध्ये? उसाफ. हा. ह्या केतेचं काय महत्व आहे? म्हणजे मला तुमचा क्वेश्चन कम्प्लीट नाही समजला. मुसाफ मध्ये काय वाचतो केतरचा? अमिदा मध्ये? हा, केन. केतेर वाचतो ना आपण. आता हे बघा आहे ना, नमाजीचा जो आहे ना, नमाजी म्हणजे कब्बालाचा जो पार्ट आहे ना, नमाजीचा जो कब्बालाचा आपण पार्ट करतो, नमाजीचा कब्बालाचा जो पार्ट आहे ना, तो मेरकावा ट्रेडिशन मधून येतो. म्हणजे दोन कब्बालाचे ट्रेडिशन्स आहेत, एक आहे महासे बेरेशीत आणि एक आहे महासे मेरकावा. महासे बेरेशीत म्हणजे काय? महासे बेरेशीत म्हणजे जो आपला तोराचा फर्स्ट चॅप्टर आहे ना बेरेशीतचा, तर त्या बेरेशीत मधून बेरेशीतचा जो क्रिएशनचा जो पार्ट आहे ना, त्या पार्ट पासून जो डेव्हलप झालेला कब्बाला आहे ना, त्याला महासे बेरेशीत होतं. आणि महासे मेरकावा म्हणजे जो कब्बालाचा पार्ट आपल्या तोरामध्ये इजिकेलचा पुस्तक आहे ना, इजिकेलचा पुस्तक जे डिस्क्राईब करतं ना, तो
पार्ट जो आहे ना तो महासे मेरकावा आहे. महासे मेरकावा म्हणजे काय की आपला क्लाइम्बिंगचा कब्बाला आहे तो. म्हणजे आपल्याला कसा ह्या जगामधून त्या जगामध्ये क्लाइम्ब करता येईल त्याच्यासाठी आपल्याला रेकेव म्हणजे गाडी लागत, चॅरियट लागत. तर ती चॅरियट कशी बनवायची आणि ती चॅरियटनी कसा तिथं क्लाइम्ब करायचा तो पार्ट फिजिकलच्या कब्बालामध्ये येतो. ओके. त्याच्यानंतर कब्बालाचा अजून कितीतरी कब्बाला अशी म्हणजे प्रॅक्टिकल कब्बाला, थिओरिटिकल कब्बाला असं कितीतरी पार्ट आहेत. पण ओरिजिनल दोन पार्ट आहेत, दोन स्कूल आहेत. आणि दोन स्कूल वेगवेगळे नाही शिकवत, दोन स्कूल सेमच शिकवतात दोन्ही स्कूल. पण एक स्कूल काय शिकवतं, एक स्कूल शिकवतं की वरून खाली कसं आहे क्रिएशन, जो महाशय बेरेशीचा आहे ना तो काय शिकवतं की वरून खालपर्यंत कसा सगळा झालेला आहे. आणि मेरकावा काय शिकवते की खालून वर कसा जायचा, असा दोन वेगवेगळं पार्ट आहे. आता युजली आपण जो कब्बाला करतोय ना, आपण कब्बाला करतोय तो महासे बेरेशीत आणि महासे मेरकावा ह्या दोन्ही स्कूलचा जो कब्बाला आहे, या दोन्ही स्कूलच्या कब्बाल्यामधून जी शिकवण घेतल्यावर आपल्याला क्लाइम्ब करायसाठी जो फर्स्ट स्टेप लागणार आहे त्या फर्स्ट स्टेपवर आपण आहोत. म्हणजे जो मेडिटेशन आणि आपण ज्या सगळ्या गोष्टी करतोय ना तो महासे बेरेशीत महासे मेरकावाचा फर्स्ट स्टेप आहे मेडिटेशनचा. ओके. आणि आपल्या नमाजी आणि आपल्या जो सणाच्या नमाजी आणि सगळ्या ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत ना त्या महासे मेरकावाच्या स्टँडर्डनी सेजेस लोकांनी बनवलेल्या आहेत. म्हणजे आपल्या नमाजीमध्ये जे वापरलेले जे शब्द आहेत, आपल्या नमाजीमध्ये वापरलेला जो वेगवेगळ्या पॉवर्स आहेत त्या सगळ्या पॉवर्स आहेत ना क्लाइम्बिंगसाठी आहेत, महासे मेरकावाच्या क्लाइम्बिंगच्या पॉवरसाठी आहेत. ओके. आता मी तुम्हाला म्हणजे समजण्याच्या लँग्वेज मध्ये सांगतो की काय झालंय ना, फर्स्ट टेम्पल जेव्हा डिस्ट्रॉय झालं ना, फर्स्ट टेम्पल जेव्हा सॉलोमन राजांनी पहिला बेत हमिकदाश बनवला आणि पहिला बेत हमिकदाश नंतर नेबुकदनेस्सरच्या टायमाला तो डिस्ट्रॉय झाला. तर फर्स्ट टेम्पल जेव्हा डिस्ट्रॉय झालं ना त्या टायमाला काय झालं की सगळं जे त्या टायमाचं प्रॉफिट्स होतं, त्या टायमाचं सेजेस होतं आणि बाकीची जी सगळी ज्यूइश माणसं होती आणि जी बेने इस्रायल माणसं होती ती लोक सगळीकडे विखुरली गेली. पण मेजॉरिटी ती लोकांना काय केलं, नेबुकदनेस्सरनी बेबीलोनमध्ये नेला होता. आणि बेबीलोनमध्ये नेल्यावर बेबीलोनमध्ये त्या लोकांना तिथं बंदीमधून ठेवला होता. आणि त्यांच्याकडनं दुसरं म्हणजे त्यांना नुसतं बंदी नाही, ती लोक इकॉनॉमीमध्ये अजून दुसऱ्या कामं करत होती. असं 70 इयर्सचा पिरियड होता. ह्या 70 इयर्सच्या पिरियडमध्ये आहे ना जो रिलिजन होता ना, जो रिलिजन जो फॉलो करत होते ना बेने इस्रायल लोक, तो तोरा रिलिजन होता. म्हणजे आता तुम्ही त्याला जुडाइझम बोलाल ना तर मी त्याच्याशी सहमत नाही, कारण तो वेगळा टाईपचा रिलिजन होता, तो तोरा रिलिजन होता. तोरा रिलिजन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सॅक्रिफायसेस होतं है ना, माणसं सॅक्रिफाईस करायची, पेसाला हा सॅक्रिफाईस करायचा, सणाच्या दिवशी हा सॅक्रिफाईस करायचा, सकाळी सॅक्रिफाईस, संध्याकाळी सॅक्रिफाईस, दुपारच्या टायमाला जे राहिलेला सॅक्रिफाईस आहे ते टाकायचं, मिनखाचा सॅक्रिफाईस. तर हा सॅक्रिफाईस होता सगळं. आणि त्याच्यानंतर आहे ना राहण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, कारण नुसतं आहे ना प्युरिटी आणि इम्प्युरिटी मध्ये नाही माणसं राहायची, तर माणसं होलीनेस मध्ये पण राहायची. तर होलीनेस मध्ये राहायचा म्हणजे काय होता की जे होलीनेस मध्ये असतील, जी लोक प्युअर आहेत आणि जे होलीनेस मध्ये आलं ती लोकच बेत हमिकदाश मध्ये जाऊ शकत होतं. सगळी माणसं आता आपण मशिदीत सगळं जातो तसं सगळी माणसं नाही जाऊ शकत होती बेत हमिकदाश मध्ये, त्याला प्रोसिजर होता काहीतरी. ओके. आणि कितीतरी गोष्टी होत्या अशा, काय खायचा काय नाही खायचा ह्याच्यामध्ये अजून स्ट्रिक्ट होता. जसं आपली बेने इस्रायल लोक इंडियामध्ये अजून पण पाळतात ना, 40 दिवस 80 दिवस, डिलिव्हरी झाल्यावर बाईला 40 दिवस आणि 80 दिवस पाळायला लागतात. तर तसं ते तोरा जो फॉलो करत होतो ना, लिटरली तोरा जसा बेत हमिकदाशचा फॉलो करत होतो ते त्या टायमाचा रूल आहे. ओके. तर त्या टायमाच्या ह्याच्यामध्ये ना रिलिजन वेगळा होता, त्या टायमाच्या ह्याच्यामध्ये ना वेगळ्या काय काय गोष्टी होत्या. कारण आता तुम्ही शब्बातची पण नमाज घ्याल ना तर शब्बातचं इक्दाल एलोहिम आपण वाचतो ना, तर ती 1400-1500 मध्ये कधीतरी कोणीतरी बनवलेली आहे ती पोएम, आणि ती पोएम तेव्हापासून ऍड झालेली आहे. लेखादोदी आपण वाचतो ना, ही 16th सेंचुरी मध्ये कोणीतरी बनवलेली आहे आणि 16th सेंचुरी पासून ऍड झालेली आहे. म्हणजे प्रत्येक नमाज वगैरे पण आहे ना ती लेटर कधीतरी ऍड झालेली आहे. असं नाही की अब्राहम उठून सकाळी उठून इक्दाल एलोहिम करायचा, शब्बातला लेखादोदी करायचा, त्या टायमाला ते नव्हता. ओके. ती नंतर आली. शालोम आलेखेम आपण बोलतो ना, शालोम आलेखेम, तो गाणं बोलतो ना, तो गाणं पण 16th सेंचुरी मध्ये साफेद मध्ये कुठल्या तरी कब्बालिस्टनी बनवले. तर तो गाणं पण 16th सेंचुरी पासून 400 वर्षापूर्वी आलेला आहे तो. त्याच्या म्हणजे अब्राहम, इसाक, याकोब, मोशे, शालोम आलेखेम नाही करायचं,
पण तेलमीतला टप्पा आहे, ते तेलमीतला टप्पा कुठला तेलमीतला टप्पा आहे ते मोशेनी बोललेला आहे, कुठला आहे ते किंग डेव्हिडनी बोललेला आहे, कुठलं त्याच्यानंतरच आहे. तर असा अख्खा जो नमाजीचा स्ट्रक्चर आहे ना, तो नमाजीचा स्ट्रक्चर एका टायमाला बनलेला नाही, स्लोली बनलेला आहे. पण आपल्या सणाच्या आणि ह्याच्या ज्या सगळ्या नमाजी आहेत ना, त्या नमाजी तो जो तोरा जेव्हा माणसं तोराइझम, असा जुडाइझम नाही, तोराइझम म्हणजे तोराचा फॉलो करायचं ना, जेव्हा त्या टायमाचा तो बेथ हमिकदाश मध्ये काय गोष्टी व्हायच्या ना, त्याच्या हिशोबाने तो नमाजीचा स्ट्रक्चर बनवलेला आहे. ओके, म्हणजे जेव्हा सण असतं तेव्हा सणाला स्पेशल काय असतं, स्पेशल सॅक्रिफाईस असतं, स्पेशल गोष्टी करायच्या असतात, त्या हिशोबाने तो नमाजीचा स्ट्रक्चर बनवलेला आहे. आणि तो नमाजीचा स्ट्रक्चर बनवायला जेव्हा ते बसलं होतं ना, ते नमाजीचा स्ट्रक्चर बनवायला ते इजिकेलच्या टायमाला आणि सेकंड टेम्पल डिस्ट्रॉय झालं त्या टायमाला, पण 2 टायमाला ती लोक जेव्हा बसलं ना, तर त्या लोकांनी काय केलं, त्या लोकांनी बघितलं की सॅक्रिफाईस जो होतं ना बेथ हमिकदाश मध्ये, तो सॅक्रिफाईस होताना काय होतंय, तो सॅक्रिफाईस होताना कोहेन जाऊन सॅक्रिफाईस करते, सणाचं सॅक्रिफाईस करतंय, आणि तो सॅक्रिफाईस कसा वर चढतंय. ओके, देवाकडे कसा जातोय तो, कारण तुम्ही सॅक्रिफाईस केला, ते सॅक्रिफाईस करून ते टाकला वेदीवर, आणि वेदीवर टाकला, आगीवर टाकला, आणि तो काय होते, तर ती लोकांनी ना स्पिरिच्युअली त्याचा काय इफेक्ट आहे ना हे बघितलं त्या लोकांनी. आणि स्पिरिच्युअली इफेक्ट बघितल्यावर त्या लोकांना समजलं की जसा आपण ह्या जगामध्ये सॅक्रिफाईस करतो ना, हा मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे ना, तर ह्या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये आपण काय बनवला, बेथ हमिकदाश बनवला, बरोबर है ना. सालोमन राजांनी बेथ हमिकदाश बनवला मटेरियल वर्ल्ड मध्ये. तर मटेरियल वर्ल्ड मध्ये जसा बेथ हमिकदाश बनवला ना, तर स्पिरिच्युअल रूल प्रमाणे काय आहे की एखादी गोष्ट बनवली ना, तर ती गोष्ट फक्त इथं नसतं, मटेरियल वर्ल्ड मध्ये नसतं, ती स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण असतं, है ना. म्हणजे मी जर इथं आहे ना, तर माझा स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण काहीतरी माझा पार्ट आहे ना, माझा पार्ट कनेक्शन असतं ना स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये, माझा सोल थ्रू माझा कनेक्शन आहे ना. तसं ह्या जगामध्ये झाड आहे, तर झाडाचं पण कोणतरी एंजल असतं, झाडाचं पण काहीतरी स्पिरिच्युअल कनेक्शन आहे. टेबल, खुर्च्या, तुम्हाला जे काय दिसते ना तुमच्या आजूबाजूला, त्या सगळ्या मटेरियल गोष्टींचं काहीतरी स्पिरिच्युअल कनेक्शन असतं, आणि तो स्पिरिच्युअल कनेक्शन वेगवेगळ्या वर्ल्ड मध्ये आहे. आपला जो हा वर्ल्ड आहे ना, तसा वेगवेगळे एथसिरा, बेरिया, असं वर्ल्ड आहेत वेगवेगळ्या वरचं. तर त्या वेगवेगळ्या वर्ल्ड मध्ये तो कनेक्शन जाऊन, तो कनेक्शन कुठून तरी देवापासून आलेला आहे, कारण देवानी ते अलाव केला म्हणून या जगामध्ये ती गोष्ट येऊ शकतं, म्हणून त्याचं कनेक्शन देवाकडे असतं. तसा बेथ हमिकदास जेव्हा देवानी इथं आपल्याला बिल्ड करायला परमिशन दिली आणि आपण बनवला ना, तर तसा बेथ हमिकदासचा आहे ना स्ट्रक्चर आहे ना वेगळ्या स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण आहे. तर जसा आपल्याकडे बेथ हमिकदास होता ना, तसा येतसिरा मध्ये पण बेथ हमिकदास होता. ओके, आपण आसिया वर्ल्ड मध्ये आहोत, आसिया म्हणजे ऍक्शनच्या वर्ल्ड मध्ये. तर ऍक्शनच्या वर्ल्ड मध्ये जसा बेथ हमिकदास आहे ना, तसा सेकंड लेवल येतसिरा लेवल आहे, तिथं पण बेथ हमिकदास आहे. त्याच्यानंतर बेरियाचा लेवल आहे, बेरियाच्या लेवल मध्ये पण बेथ हमिकदास आहे. त्याच्यावर आत्सिलूत आहे, आत्सिलूतच्या लेवल मध्ये पण बेथ हमिकदास आहे. म्हणजे ते जे बेथ हमिकदास आहे ना, ते स्पिरिच्युअल बेथ हमिकदास आहेत, मटेरियल बेथ हमिकदास नाहीत. पण जेव्हा आपल्या चुकीने, आपल्या म्हणजे इस्रायल लोकांच्या चुकीने, बेने इस्रायल लोकांच्या चुकीने, आणि त्यांची स्पिरिच्युअल लेवल त्यांनी घालवली, आणि देवाने अलाउड केला हा बेथ हमिकदास, इकडचा बेथ हमिकदास डिस्ट्रॉय व्हायचा ना, तेव्हा इकडचा बेथ हमिकदास जेव्हा डिस्ट्रॉय झाला ना, तर ते 3 लेवल मध्ये जे बेथ हमिकदास आहे ना, ते डिस्ट्रॉय नाही झालं. कारण ह्या प्रॉफिट्स लोकांनी आणि ह्या सगळ्यांनी काय बघितलं की येतसिरा, बेरिया आणि आत्सिलूत लेवलचं जे बेथ हमिकदास आहे, तर बेथ हमिकदास आहेत ते तिथं तसंच, ते डिस्ट्रॉय नाही झालं. फक्त आपल्या फिजिकल लेवल मध्ये मटेरियल बेथ हमिकदास जो होता ना, तो डिस्ट्रॉय झाला. म्हणून आता आपल्याला, आपण जी नमाज करतो हे करतो ना, तर आपल्याला ती नमाज आहे ना, आता आपल्याला नमाज आहे ना, ती येतसिराच्या लेवलनी करायला लागतं. कारण आसियाच्या लेवलमध्ये आपण ज्या तोरामध्ये जे सांगितलेलं ते करायसाठी आपल्याकडे बेथ हमिकदास नाही, कुर्बानी द्यायची, हे द्यायची ना, ते सगळं करायसाठी बेथ हमिकदास नाही. तर बेथ हमिकदास नसल्यामुळे काय करतात, आपण जी आपली नमाज करतो ना, ती नमाज आपण काय करतो, त्या हिशोबाने करतो की त्या जो वरच्या लेवलचा जो बेथ हमिकदास आहे ना, त्या बेथ हमिकदास मध्ये आपण तो सेम गोष्ट व्हावी म्हणून करतो. ओके, तर अख्खा जो नमाजीचा स्ट्रक्चर असतं, तो नमाजीचा स्ट्रक्चर काय करतं की आपल्याला ना फिजिकल लेवल मधून उचलून आपल्याला येतसिराच्या लेवलवर नेतं. येतसिराच्या लेवलवर नेल्यावर आपण तिथं येतसिरामध्ये जे करायचं ते करतो. मग आपल्याला तिकडनं उचलून बेरियाच्या लेवलमध्ये नेतं, आणि बेरियाच्या लेवलमधून उचलून मग आपल्याला आत्सिलूतच्या लेवलवर नेतं. असा नमाजीचा स्ट्रक्चर आहे. ओके,
तर ह्या नमाजीच्या स्ट्रक्चर मध्ये आहे ना आमिदा जो येतो ना, आमिदा हा सगळ्यात वरच्या लेवलला येतो, सगळ्या वरच्या लेवल आहे ना तिथं येतं. ओके, म्हणून आमिदामध्ये आहे ना आपण बोलत नाही, आमिदामध्ये बोलत नाही, पुटतो आपण आमिदामध्ये हालाचा नसतं, कारण आपण एकदम वरच्या लेवलमध्ये असतो. हालाचा नाही, एक दोन्ही पाय जवळ घेऊन उभा राहायचा, जे जे कायदे आहेत ना ते सगळं. म्हणून आमिदामध्ये आहे ना जो पार्ट येतो ना, तो पार्ट आहे ना खूप हाय लेवलचा आणि वरच्या लेवलचा आहे. तो केतेरचा पार्ट, आणि आपण फारुक मिम्मे कोमो बोलतो है ना, हिमलो कादो नाही बोलतो, कितीतरी गोष्टी जे बोलतो ना, जे 10 माणसं असताना जे होतात ना त्या गोष्टी आहे ना आपण त्या वरच्या लेवल मध्ये जाऊन बोलत असतो तिथं. ओके, आणि दुसरी एक म्हणजे एक कब्बालिस्टिकली कब्बालाने आपल्याला सांगितलेली गोष्ट काय आहे की देवाने आहे ना जसा सगळ्या गोष्टी आहे ना बोलला ना, देव बोलला हे हो ते हो, तर ही पॉवर देवाने आहे ना माणसालाच दिलेली आहे. तर वरचा लेवल आणि खालच्या लेवल मध्ये एकच गोष्ट आहे जी कम्युनिकेट करू शकता, माणूस. कारण देव बोलू शकता आणि माणूस बोलू शकतो, असं आहे वरच्या लेवलमध्ये आणि खालच्या लेवलमध्ये. तर आपण आहे ना जेव्हा जेव्हा ह्या वरच्या वेगवेगळ्या लेवलमध्ये जातो ना, तर त्या टायमाला काय होतं की आपण आहे ना त्या लेवलला आहे ना माऊथ देतो, तोंड देतो बोलासाठी. तर नमाजीमध्ये जेव्हा आपण एचसिरा लेवलला जातो ना, तर एचसिरा लेवलला आपला तोंड आहे ना अख्ख्या तो एचसिरा लेवलचं तोंड होतं, आणि तिकडचं सगळं देवदूत, तिकडचं सगळे जी स्पिरिच्युअल पॉवर आहे ना आपल्या तोंडाने बोलू शकतात. आपण बेरियाच्या लेवलला गेलो तर बेरियाच्या लेवलने आपण बोलू शकतो. म्हणून नमाजीमध्ये कायदे आहेत की कुठं तुम्ही बोलू शकता, कुठं तुम्ही नाही बोलू शकता. आणि आपण ते खूप लाईटली घेतो. का लाईटली घेतो? कारण आपल्याला माहिती नाही ते काय करते ते. म्हणजे कब्बॅलिस्टिकली ते कसा बसवलेला आहे ते आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण लाईटली घेतो. माणसं आमिदा करताना आजूबाजूला नाचतात, सोडून कोण समोरून जातं, हे जातं, ते अलाउड नाही ते कायदा. हालाक आहे ना त्या नमाजीच्या हालाकामध्ये ते सगळं अलाउड नाही. शेमाचा पाठ चालू झाला ना तेव्हापासून ते आमिदा होईपर्यंत त्यांना बोलायला अलाउड नाही, एक दुसऱ्या बरोबर बोलायला अलाउड नाही. राजा पण आला तर राजा संगती पण बोलायला अलाउड नाही. का? कारण हायर लेवलला गेलेला असतं आपला सोल, आपण सगळं वेगवेगळ्या लेवलला गेलेलो असतो. तर हा जो अख्खा स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर समजायसाठी ना आपल्याला स्लोली आता आपण थोडं समजतोय, आपल्याला सगळ्या माणसांना थोडा थोडा स्ट्रक्चर समजते. पण एक लक्षात ठेवा की आपण आहे ना किपूरला आहे ना नुसता माफ मागितला, बारुक्षेम बोलून बाहेर निघालो ना, तर माफ मागितलेला नाही. कारण तुम्ही त्या स्ट्रक्चर मध्ये, जो स्ट्रक्चर आहे ना ह्या अख्खा जगाचा स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चर मध्ये आहे ना तुम्ही आहे ना कुठेतरी वेगळीकडे जाऊन तिथं बारुक्षेम बोलता आणि अर्धवट निघून येता. म्हणजे काय झालं, तुम्ही आहे ना राजाला भेटायला जाता, ठीक आहे, राजाला भेटायला जाता, आणि राजाला भेटायला झाल्यावर ती बा अदब बा मुलायजा होशियार राजा आ रहे हे असा जेव्हा सगळीजण बोलतात ना, तेव्हा तुम्ही उलट फिरून घरी येता. राजा यायची वाटच नाही बघत तुम्ही, कारण त्याच्यानंतर खरोखर माफी होणार आहे. कारण राजा येईल आणि मग राजा आल्यावर मग माफी मागणार आहे, मग माफी मागेल. तर बारूक शेम के बोध हे सगळ्यांना ते बा मुलायजा होशियार तशा गोष्टी आहेत त्या. कब्बालिस्टिकली बघायला गेलं ना तर तशा गोष्टी आहेत किप्पूरमध्ये. आणि माणसानं ते नाही माहिती म्हणून माणसं येतात अर्धवट मध्ये आणि मधीच निघून जातात. अर्धवट तुम्हाला राजमहलामध्ये एंट्री नाही. जर तुम्ही राजाकडे जायचं असेल ना तर तुम्ही डायरेक्ट राजाच्या दरबारात येऊ नाही शकत. तुम्हाला सगळा पास करायला लागतं. पहिली सिक्युरिटी, दुसरी सिक्युरिटी, द्वार, आतमध्ये येता, मग तुमची सिक्युरिटी चेक होतं, मग नंतर पुढे येता तुम्हाला, मग तुमच्यावरती सगळं बघतात चेक करून, काय तुमच्याकडे घाण आहे काय, हे आहे काय, हत्या आहे काय, मग नंतर तुम्हाला ते देवदूत लोक एंट्री देतात राज दरबारात. आणि राज दरबारात आल्यावर तिथं सगळी जी झाल्यावर मग तुम्ही माफी मागता. तर माणसं काय करतात, डायरेक्ट येतात 10 वाजता. नाही, मी एक्झाम्पल देतोय, सगळी माणसं नाही, कितीतरी माणसं 10 वाजता येतात आणि त्यांना वाटतं की ती लोक दरबारात येऊन उभी राहिलीत. तुम्ही दरबारात नाही, सगळी माणसं मशिदीतच असतात, पण तुम्ही दरबारात नाही, तुम्ही बाहेर रस्त्यावर आहे. तिथं गेट म्हणजे स्टेट आणि सिटीच्या पण गेटच्या बाहेर आहात तुम्ही, कारण तुम्ही लेट आलात. ओके, त्याच्यानंतर आहे ना इथं जेव्हा माफ मागितली जाते ना, तेव्हा तुम्ही तिकडनं ऐकताय राजा येते का, आणि तुम्ही राजा ऐकलेला ऐकून तिकडनं निघून जाताय. तर जरी तुम्हाला किती पण स्पिरिच्युअल वाटलं ना त्या दिवशी, तर लक्षात ठेवा की ते स्पिरिच्युअल म्हणजे काय आहे की तुम्ही लांबून ताजमहाल बघण्यासारखं आहे. लांबून ताजमहाल बघितला आणि बोलतो ना फोटोमध्ये ताजमहाल बघितला, अरे मी ताजमहाल बघितला, तशी स्पिरिच्युअलिटी आहे ती. खरोखर अख्खी जर तुम्ही नमाज केली, अख्खा स्पिरिच्युअल स्ट्रक्चर तुम्हाला समजला ना, तर आग्राला जाऊन, दिल्लीमध्ये जाऊन, आतमध्ये जाऊन, ताजमहालच्या जवळ जाऊन ताजमहाल बघितल्यासारखं तुम्हाला वाटत. आणि जे आपण युजली करतो ते कसं आहे, फोटोमध्ये ताजमहाल बघतो आणि अरे ताजमहाल बघितला, असं आहे ते. ओके, म्हणजे डिफरन्स आहे त्याच्यामध्ये एवढा. कारण तुम्हाला जर स्ट्रक्चर समजला, या सगळ्या गोष्टी समजल्या, तर तुम्हाला ते
नमाजीचा आहे. आणि नमाजीचा जो अख्खा स्ट्रक्चर आहे ना तो मासे मेरकावा ह्याच्या स्ट्रक्चरवर केलेला आहे. आपण जेव्हा बोलतो ना की कादोश 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 बोलतात ते ओफानिम आणि हे, तर तो तिकडचा स्ट्रक्चर आहे. ओफानिम म्हणजे ते सगळं स्ट्रक्चर तिकडे येतात, ते तो स्ट्रक्चर आहे. आणि आपण क्लाइंब करतोय तो स्ट्रक्चर. नमाज आहे ना ती क्लाइंब असतं. प्रत्येक क्लाइंब झाला ना तर कद्दिश होते. कधी खत्सी कद्दिश होतं, कधी मोठा कद्दिश होतं, कधी इस्रायलचा कद्दिश होतं. हे सगळं कद्दिश वगैरे आहेत ना, ते कशा आहेत, ते स्टेप्स आहेत. म्हणजे तुमचा एक पडाव झाला, दुसरा पडाव झाला, असं स्टेप्स आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पुढं एकदम सगळ्यात पुढं अमिता वगैरे झाल्यावर मग आपण तोरा वाचतो. तोरा वाचायचं असतं, हे करत असतं. कारण तो तिकडचा तोरा वाचायचा असतं. आपल्याला दिलेला हा तोरा आहे ना, तो आपल्याला इथं दिलेला तोरा आहे, पण हा तोरा तिकडनं आलेला, तर आपण तिकडचा तोरा वाचत असतो तो. आणि परत नमाज झाल्यावर पण तसाच डिसेंट असतं. जसा ऍसेंट असतं ना तसं डिसेंट असतं. तर बोलायचा मतलब काय की नमाज आहे नाही सगळ्या लोकांच्या कप ऑफ टी आहे. खरोखर ज्याला नमाज करायची आहे ना, तो बर्डन म्हणून नमाज केली ना तर मजा नाही येत. म्हणजे नमाज करायची म्हणून नमाज करतात ना तर त्याला हे नाही, कारण तो नमाजीचा स्ट्रक्चरच कशाला बनवलाय, तर बेथ हमिकदाश मध्ये कोहेन जे करायचं ना, कोहेन गादोल बेथ हमिकदाश मध्ये जे करायचं ना, ते आपण करायचा प्रयत्न करतोय. आज बेथ हमिकदाश नाही तर ते करायला आपण किती सिरियस पाहिजे ना, माणसं किती सिरियस पाहिजे, सिरियसनेस पाहिजे. तर तेवढा सिरियसनेस नाही. ओके ना आहे सिरियसनेस, पण स्लोली येईल आपल्या सिरियसनेस. पण आपल्याला आपल्या सेजेसनी प्रॉफेट्स लोकांनी सगळ्यांनी चावी पहिलेच दिलेली आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगितली ना, चावी कुठं ठेवलेली आहे, माणसाच्या आतमध्ये ठेवलेली आहे चावी. तर आपल्या सेजेसनी या लोकांनी आपल्याला ती चावी दिलेली, चावी आपल्यामध्येच ठेवलेली आहे, आपल्यामध्ये ठेवलेली. पण जोपर्यंत आपण ती चावी यूज नाही करणार ना तोपर्यंत आपण कनेक्ट नाही होऊ शकत त्या गोष्टीला. ओके, समजलं असेल तर मी पुढे जाईन, नाही तर परत एक्सप्लेन करेन. नाही, आता इजिकल अंकलनी विचारला हा क्वेश्चन खरं म्हणजे आमच्या त्या क्लास मधला आहे, त्या म्हणजे जिथं सिनियर आहेत खूप. पण आता इजिकल अंकलनी इथं विचारलं म्हणून मी सांगितलं. इजिकल अंकल, असं वाटतंय मला मिळालं तुम्हाला आन्सर. कोणाला काही क्वेश्चन? जुडा, पहिला जो तू पोर्शन बोललास कब्बालाबद्दल, त्याच्यामध्ये मला असा प्रश्न आहे की where Abraham, the patriarchs Abraham, Isaac and Jacob, were they aware about the Kabbalistic principles, Kabbalah and all that, or is it built into the Torah and then afterwards sages have revealed it to us? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. आणि विचारला तर आता सगळ्यांना समजेल ते, नाहीतर आपला ते राहून गेला असता. तर काय आहे, कब्बाला आहे ना, तोरा पण आपल्याला सांगतोय की आहे ना, अब्राहम, इसाक आणि याकोब आहे ना, तोरा द्यायच्या आधी अख्खा तोरा पालत होतं. म्हणजे तोरा रिव्हील व्हायच्या आधी, अख्खा तोरा रिव्हील आणि रिटर्न डाऊन मोशेने हे करायच्या आधी पण ती लोक तोरा पालत होतं. कारण तुम्ही बघाल ना तर तोरामध्ये कितीतरी गोष्ट आहेत ना, अब्राहम, इसाक, याकोबाला सांगितली देवाने, ते करत होतं, पण ती लोक तोरा पालत होतं अख्खा. ती लोक तोराचं लॉस पालत होतं कितीतरी. आणि मग तोरानी पुढे जो कुठला लॉ अमेंड केलेला आहे ना, तो अमेंड केलेला लॉ सांगितलेला आहे आपल्याला की हा असा अमेंड केलेला आहे. कारण आता 2 बहिणींबरोबर लग्न करू नको, दोन्ही बहिणी जिवंत असताना, तो लॉ पुढे आलेला आहे तो. पण ती लोक जो पालत होता ना, तर तोरा पालत होता. आता काय आहे ना, ओरिजिनॅलिटी मध्ये तोरा आहे ना, हे अब्राहम, इसाक, याकोबापासून नाही चालू. ओरिजिनल कब्बाला आहे ना, हा आदामापासून चालू होता. आदाम आहे ना, ह्याच्यापासून चालू होतं. आता हा लेजंड आहे. लेजंड म्हणजे मिद्राश आहे. आणि तुम्हाला आता सगळ्यांना माहिती असेल की मिद्राश कशासाठी असतं, है ना. आता आपला तोरा मिद्राशवरून आपण शिकतोय, तुम्हाला माहिती असेल. तर मिद्राश कशासाठी असतं, आपल्याला काहीतरी शिकायसाठी. तर मिद्राश काय सांगते की जेव्हा आदामाला आहे ना देवानी गार्डन मधून, एदेन बागेमधून हाकलला, तर हाकलल्याबरोबर आदाम आहे ना खूप घाबरलेला होता. कारण फर्स्ट टाइम अशा वर्ल्ड मध्ये आला, ज्या वर्ल्ड मध्ये त्याला काय माहिती नाही, अशा वर्ल्ड मध्ये आला. आणि तो घाबरला आणि तो देवाला बोलायला लागला की देव, ह्या जगामध्ये मी नाही जगू शकत. मी ह्या जगामध्ये कसा जगीन, मला कायच नाही माहिती या वर्ल्ड मधला. या वर्ल्ड मध्ये कसा काय खायचा मला तेच नाही माहिती. या वर्ल्ड मध्ये तर सगळा गवत आहे, हे आहे, ते आहे, मी कसा खाऊ, ह्याच्यामध्ये तर माझं जेवण पण नाही, काय नाही. तर त्या टायमाला देवाने ना राजिएल म्हणून एक देवदूत होता ना, त्या राजिएल म्हणून त्या देवदूतला आदामाकडे पाठवलं आणि त्याला सांगितलं की ह्या जगामध्ये कसा जगाचा ना, हे ह्या आदामाला शिकव.
तर तो जो देवदूत होता ना राजियल, त्याने जे आदामाला शिकवलं ना ते नंतर आहे ना नोआच्या नंतर कोणीतरी आहे ना ते रिटर्न मध्ये लिहिला. ओके, नोआच्या नंतर नाही लिहिला, ते नंतरच खूप नंतर रिटर्न फॉर्म मध्ये आला. पण ती जो नॉलेज होता ना तो नॉलेज पास होत होता नोआपर्यंत, नोआ नंतर अब्रामला, अब्राम नंतर अजून कितीतरी माणसांना पास होतो. त्या नॉलेजला आहे ना सेफेर हा रजियल बोलतात. सेफेर हा रजियल म्हणजे जो रजियल नावाचा जो देवदूत होता ना त्याने जे नॉलेज दिलं ना ते दिलं. तर त्याने काय नॉलेज दिलं? त्याने नॉलेज दिलं, आदामाला सांगितलं हे तुला दिसतंय हे गवत आहे, गवत, त्या गवतावर तो फ्रूट आलाय ना छोटं छोटं, त्याला गहू बोलतात. तर ते गहू घे आणि गहू घेऊन ते पीस आणि मला ते पिसशील ना तू, बारीक पिसल्यावर तर त्याच्यामध्ये पाणी टाक आणि पाणी टाकून ते मळ आणि ते मळल्यावर जो तू आता उंडा होते ना तो उंडा ठेव जरा 4-5 तास. आता तो 4-5 तास तुला आता त्याचं छोटं तो गोलं बनव आणि त्याची चपाती बनव आणि आता ते आगीवर भाज आणि आगीवर भाजल्यावर आता ती तुला मिळते ना ती चपाती झाली. ती तू खाऊ शकतस, कारण गहू तू खाऊ नाही शकत, गवत तू खाऊ नाही शकत. तर ह्या जगामध्ये तुला खाण्यासाठी काय पाहिजे? पाव पाहिजे. तर पाव असा बनवायचा. मग त्यांनी सांगितलं 2 दगड घे आणि 2 दगड आपसामध्ये आपट. हा अमुक अमुक टाईपचा दगड, तो अमुक अमुक टाईपचा दगड आपट आणि त्याच्यामधून ती आता थिंडगी निघते ना तर ती थिंडगी कॅप्चर कर आणि त्याच्यामधून आग बनव. तर त्यांनी आग बनवायचा. तो हा जो प्रिमिटिव्ह नॉलेज आहे ना, हा प्रिमिटिव्ह नॉलेज प्लस तो नॉलेज कसा चालतं, काय आहे त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल कनेक्शन काय आहे, कारण तो स्पिरिच्युअल कनेक्शन पण त्याच्यामध्ये त्यांनी त्याला शिकवला. जरी आज आपण त्याला सायंटिफिक प्रॅक्टिकल सायंटिफिक नॉलेज बोलू ना, पण तसं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी आहे ना स्पिरिच्युअल पण हे आहे, स्पिरिच्युअल गोष्ट पण आहे. काय स्पिरिच्युअल गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ना एक एसेन्स आहे. आदाम आहे ना हा स्पिरिच्युअल एसेन्सनी बनलेला माणूस आहे आणि स्पिरिच्युअल एसेन्सनी बनलेला जी गोष्ट आहे ना त्याला फूड म्हणून आहे ना स्पिरिच्युअल एसेन्स पाहिजे. तर हा स्पिरिच्युअल एसेन्स तू कसा घेऊ शकतोस तुझ्या जेवणातून? तर ह्या जगामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना ही मटेरियलिस्टिक आहे, त्याच्यामध्ये तुला स्पिरिच्युअल एसेन्स नाही दिसत आहे. तर तो स्पिरिच्युअल एसेन्स कसा तू एनहान्स करायचा, कसा त्या गोष्टीमधून, त्या झाडामधून, गव्हामधून तू स्पिरिच्युअल एसेन्स एक्स्ट्रॅक्ट करू शकतोस, हे त्याने शिकवलं. म्हणजे तुम्ही जेव्हा पाव खाता ना, तर पाव खाता म्हणजे तुम्ही सायंटिफिकली काहीतरी गव्हापासून बनवलेला नाही खात. तर गव्हामध्ये जो स्पिरिच्युअल एसेन्स आहे ना, तो स्पिरिच्युअल एसेन्स एवढा रिफाईन करता आणि एवढा रिफाईन करून तुम्ही तो स्पिरिच्युअल एसेन्स स्वतःच्या स्पिरिच्युअल एसेन्सला फीड करायसाठी खात असता. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट शिजून खातो, धुवून खातो, हे खातो, ते खातो. का करतो? कारण आपण त्याच्यासाठी क्लीनलीनेस आणि प्युरिटीसाठी नाही खात. खरं म्हणजे आपण त्याच्यामधला स्पिरिच्युअल एसेन्स रिलीज करायसाठी खातो, है ना. तुम्ही किती पण भाकरी खाल्ली, किती पण काय खाल्ला ना, तर तरी तुमच्या बॉडीमधून तेवढा सगळी गोष्ट बाहेर निघतो, एनर्जी म्हणून सगळा यूज होतो. पण त्याच्यामधून तुमच्या स्पिरिटला स्पिरिच्युअल काय तुम्हाला फायदा झाला? तो स्पिरिच्युअल फायदा आहे ना, तो त्या बुक ऑफ रजियल मधून त्या रजियलनी त्यांना सांगितला की तुम्ही आग पेटवता, तर मग आग म्हणजे काय आहे, आगचं स्पिरिच्युअल हे काय आहे, कनेक्शन काय आहे, ती आग वरच का धावतंय, तो दगड असा आपटल्यावर त्याच्यातून आग का निघते, त्यांनी ते सगळं त्याला एक्सप्लेन केला. ओके, आणि त्याच्यासाठी तो जो नॉलेज होता ना, तो नॉलेज आणि बाकीचं सगळं नॉलेज स्लोली अब्राम पर्यंत येईपर्यंत ना, तो नॉलेज अब्रामला सगळ्यांना माहिती होता. तर तो नॉलेज स्टार्ट आहे कब्बालाचा. ओके, आणि त्याच्यानंतर तोरा जेव्हा रिव्हील व्हायचा टाइम आला ना, तेव्हा अब्राम इसाक याकोबापासून तोराच्या जे सिक्रेट नॉलेज आहे ना, तो पण रिव्हील केला देवाने अब्राम इसाक याकोबला. आणि मोशेला जेव्हा तोरा मिळाला ना, तेव्हा मोशेला तोरा मिळाला तेव्हा त्याच्याबद्दल त्याचा अख्खा जो स्पिरिच्युअल त्याचा एसेन्स आहे ना, ते पण रिव्हील झालेला आहे. कारण प्रत्येक गोष्टीला आहे ना दुसरी साईड पण असतं. आपण भाकरी ह्याच्यासाठी नाही खात किती टेस्टी आहे, आपण भाकरी ह्याच्यासाठी खातो कारण कच्चा गहू खाल्ला ना तर तुम्ही मराल 10 दिवसात, 15 दिवसात किंवा 1 महिन्यात, पोट फुगल, हे फुगल, बिमारी होतील, मराल. कारण तो तुमच्यासाठी जेवण नाही, तुमच्यासाठी त्याला कन्वर्ट करायला लागतं तुम्हाला. तर तुमच्या बॉडीसाठी पण तो चांगला नाही, पण तुमच्या स्पिरिच्युअल ह्याच्यासाठी काय आहे, तर त्याच्यासाठी मग तुम्हाला त्याच्यातला खरोखर स्पिरिच्युअल एसेन्स यूज करायचा आहे ना, तर मग नमाज करा त्याच्यावर. आपण जेवायच्या पहिले, खायच्या पहिले, पियाच्या पहिले नमाज करतो. तो काय करतो? तो नमाज त्या स्पिरिच्युअल एसेन्सला अजून लूज करतो, आपल्या रेडी टू यूज करतो आपल्याला. आणि आपण खाल्ल्यावर परत आपण खाल्ल्यावरची नमाज करतो ना, तेव्हा तो स्पिरिच्युअल एसेन्स एवढा रिलीज होता ना की आपण तो स्पिरिच्युअल एसेन्स यूज करू शकतो आपल्या स्पिरिच्युअल बिईंग साठी. आपल्या आतमध्ये स्पिरिच्युअल बिईंग आहे. ओके, तर हा जो अख्खा नॉलेज आहे ना, हा अख्खा जो नॉलेज आहे ना, त्याच्यावर बिल्ड होऊन 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 आता कितीतरी मोठा नॉलेज झालेला आहे. पण प्रत्येक गोष्ट घेतली ना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये कितीतरी 4 लेवल मधून खाली येते प्रत्येक गोष्ट. प्रत्येक गोष्ट 4 लेवल कशी खाली येते ना, ते शिकत बसायला आपल्याला टाइम नाही. पण आपल्याला वर जाताना जी गोष्ट लागणार ना, ती गोष्ट आपण यूज करून आपल्याला वर आपल्या कनेक्शन करायचं आहे.
आपण जर अख्ख्या जगामध्ये बघितलं तर कितीतरी गोष्टी आहेत, पण आपण सगळ्या गोष्टी नाही यूज करत ना. आपल्याला जेवढा युजफुल आहे तेवढ्याच गोष्टी यूज करतो. तर आपल्याला जेवढा युजफुल आहे, आपल्याला ज्या गोष्टींचा लागणार आहे ना गरज, त्या गोष्टींचा कब्बाला, त्या गोष्टीचा स्पिरिच्युअल एसेन्स, त्या गोष्टीचा शोध म्हणजे सिक्रेट, हे आपण शिकलो तर आपण आपलं काम करू शकतो, है ना. डॉक्टर असेल तर त्याला मेडिसिन शिकायला लागेल, इंजिनियर असेल तर त्याला इंजिनिअरिंग शिकायला लागेल. पण एखादा सायकोलॉजिस्ट मेडिसिन आणि इंजिनिअरिंग शिकला तर तो सायकोलॉजिस्ट म्हणून काम नाही करू शकत. तसं आहे. तर आपल्याला जे करायचं आहे ना, ते आपल्याला ह्या तोरापासून घ्यायचं. ह्या तोरामध्ये अख्खा वर्ल्ड, अख्ख्या सगळ्या युनिव्हर्स, फोर लेवल ऑफ ओलाम, म्हणजे वर्ल्ड आहेत ना, 4 वर्ल्ड, त्या सगळ्या 4 वर्ल्डचा सगळा स्पिरिच्युअल नॉलेज आहे. पण तो सगळा स्पिरिच्युअल नॉलेज आणि सगळा मटेरियल नॉलेज माझ्या कामाचा नाही. माझ्या कामाचा काय आहे की मला जो पाहिजे तो नॉलेज यूज करून मी कसा कनेक्ट होऊ शकतो देवाबरोबर. म्हणून तोरा तुमच्या बरोबर बोलला पाहिजे. तुम्ही जेव्हा तोरा वाचता ना, तर तोरा तुमच्यावर बोलला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तोरामधून समजलं पाहिजे तुम्ही कसं आहे, तुमचा काय आहे. आपण जो मिद्रासचा क्लासमध्ये करतो ना, तेच करतो. वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड आवर सेल्फ तोराने. आपण किती माणसं, आता 25 माणसं, पण 25 माणसं जर तोरा वाचतील ना, तर तिला त्यांना 25 वेगळ्या गोष्टी समजतात. असं बोलतात की 70 इंटरप्रिटेशन आहे. 70 नाही, त्याचं खूप इंटरप्रिटेशन आहे. 70 वेज ऑफ इंटरप्रेटिंग आहे त्याला. का? कारण आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढाच त्याच्यातून घेणार आहे ना. एक समजा 100 किलो ऍपल ठेवलं तर तुम्ही जाऊन सगळं 100 किलो नाही खाणार आहोत ना, तुम्ही एखाद दुसरा खाल. तसं तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढा त्याच्यातलं तुम्ही खा, तर तुम्हाला त्याच्याने कनेक्ट होतं. होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. ओके, तर आता आहे ना, आपण एक छोटासा एक सब्जेक्ट घेऊ आणि मग त्याच्यावर आपण हे करू. आणि तो छोटासा सब्जेक्ट काय आहे की आपण आहे ना मेडिटेशन हे सगळं केलं ना, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की म्हणजे आपण काहीतरी प्युरिफाय करत होतो, प्युरिफाईंग सेन्सेस आणि मग प्युरिफाईंग इमोशन्स, असं सगळं करत होतो. तर मी जरासा एक थोडासा असा हीच गोष्ट आपल्याला समजायला आणि आपण त्या गोष्टीमध्ये जास्ती जोर द्यायला आणि भर द्यायला आणि आपण ते करायसाठी मी तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे काहीतरी लेक्चर सांगतो. ओके, तर काय आहे की तोंडाला आहे ना, म्हणजे आपण जो बोलतो ना, तोंडाला मलखुत बोलतात. मलखुत म्हणजे काय? मलखुत म्हणजे किंगडम ऑफ गॉड. ओके, तर तोंडाला किंगडम ऑफ गॉड बोलतात. आपण बोलतो ना तर किंगडम ऑफ गॉड बोलतात. ओके, तर ओरिजिनल परिस्थितीमध्ये, ओरिजिनल जो वर्ल्डचा स्ट्रक्चर आहे, तर ओरिजिनल वर्ल्डच्या स्ट्रक्चरमध्ये आहे ना, मलखुत म्हणजे हा मटेरियल वर्ल्ड आहे. हा मटेरियल वर्ल्ड काय आहे? मलखुत आहे. आणि हा मटेरियल वर्ल्ड मलखुत आहे ना, तर ह्या मटेरियल वर्ल्डवर आपण जिथं उभं राहतो ना, तिथं मलखुत आहे. जे मटेरियल वर्ल्ड मध्ये आपण जिथं उभं राहिलो ना, तर आपल्या पायाखाली मलखुत असतं. मग आपला तोंड कसा मलखुत झाला? कारण मलखुत म्हणजे सगळ्यात लोअर लेवल आहे ना. तर मग आपला तोंड कसा मलखुत झाला? तर आपला तोंड ह्याच्यासाठी मलखुत होतं कारण आपला तोंड जो आहे ना, आपला तोंड हा स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आहे ना, ह्या जगामध्ये नाही. तो स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये वरचा जो लेवल आहे ना, येतसिराचा जो वर्ल्ड आहे ना, त्या येतसिराच्या वर्ल्डचा मलखुत आहे तो. म्हणजे हे जे 4 वर्ल्ड आहेत ना, सगळ्यात वर आहे आत्सिलूत, मग त्याच्यानंतर बेरिया, त्याच्यानंतर येतसिरा आणि त्याच्यानंतर आसिया. हा आसियाचा जो वर्ल्ड आहे ना, हा अख्खा आसियाचा जो वर्ल्ड आहे ना, ह्याच्या आसियाचा वर्ल्डचा जो मलखुत आहे ना, तो काय आहे? ही पृथ्वी आसियाच्या वर्ल्डचा मलखुत आहे. आणि ह्या पृथ्वीवर आपण जेव्हा उभं राहतो ना, तर आपण जेव्हा उभं राहिलो ना, तर आपल्या पायाखाली मलखुत असतं. आणि येतसिराचा जो मलखुत आहे ना, तो आपल्या तोंडात असतं. म्हणून आपला जो पण इफेक्ट असतो ना, तो इफेक्ट कसा असतं की आपण आहे ना बोलतो ते एक दुसऱ्याला समजू शकतो, कनेक्ट होऊ शकतो, कनेक्शन करू शकतो, सगळं करू शकतो. आपण एक दुसऱ्या समजतो आणि म्हणून आपण या तोंडाने बोलून आहे ना स्पिरिच्युअल वर्ल्ड बरोबर कनेक्ट होऊ शकतो. का? कारण आपला तोंड आहे ना स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आहे. आपण जरी मटेरियल वर्ल्ड मध्ये असलो ना, तरी आपला तोंड स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये, आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये तोंड असल्यामुळे काय आपल्या सगळ्यात जास्ती सांभाळायचं आहे ना, आपला तोंड सांभाळायचं आहे. तोंडाच्या आतमध्ये काय जाते ते सांभाळायचं आहे आणि तोंडाच्या बाहेर काय येते ते पण सांभाळायचं आहे. म्हणजे काय खातोय ते पण सांभाळायचं आहे आणि काय बडबड करतोय, बकबक करतोय ते पण सांभाळायचं आहे. म्हणून कायदा एक, लाशोनारा करू नको, हे करू नको, ते करू नको, काय खायचं ते पण कायदेत, कोशेर खा, हे खा, ते खा, है ना. उगाच बडबड नाही करायची आहे. शपथा घेऊ नको, देवाचं नाव वेन मध्ये घेऊ नको. का? कारण तुमचा आपली जी स्पीच आहे ना, स्पीच आपला हा वरच्या लेवलमध्ये येतो. ओके, दुसऱ्या अॅनिमलचा स्पीच आहे ना खालच्या लेवलमध्ये येतं, कारण त्यांचा खालचा मलखुत मध्ये येतं. सगळ्या अॅनिमलचा तोंड खाली असतं, असा वर नसतं.
खाली असतं सगळ्यांचं तोंड. गोरीला पण जर किती पण उभा राहिला तरी तो असा वाकून उभा राहतो, त्याचं पण खाली असतं, खालच्या लेवलला असतं. तर त्या लोकांचं तोंड आहे ना मलकूत ह्या लेवलमध्ये आहे, मलकूत खालच्या मलकूतमध्ये. म्हणून ती लोक फक्त आहे ना त्यांच्यासाठी जेवढ्या गोष्टी नेसेसरी आहेत ना तेच एक दुसऱ्याबरोबर कम्युनिकेट करू शकतात. तर आपण एक्स्ट्रा गोष्टी कम्युनिकेट करू शकतो आणि आपण म्हणून स्पिरिच्युअलिटी पण कम्युनिकेट करू शकतो एक दुसऱ्याबरोबर. समजलं मी काय बोलतोय ते? तर हा तोंड आहे ना खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, तर कधी कोणाला तोंड थोपाड फोडण्याचं बोलू नका. ओके, कारण हा जो आपला तोंड आहे ना, हा तोंड जो आहे ना तो देवाने आहे ना अशा लेवलवर आपल्याला दिला ना. आपण स्पीकिंग अॅनिमल का? स्पीकिंग अॅनिमल म्हणजे काय की आपण आहे ना स्पिरिच्युअल लेवल आपली जी आहे ना ती हायर आहे. आपण मटेरियल वर्ल्ड आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड या दोन्ही लेवलमध्ये राहतो. मटेरियल वर्ल्डमध्ये राहतो म्हणजे आपण आपल्या पायाने मटेरियल वर्ल्डमध्ये राहतो, आपण ह्या मटेरियल वर्ल्डमध्ये चालतोय. पण आपला वागणं जो असतो ना तो आपला वागणं कसं असतं स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये, कारण आपला तोंड आहे ना स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये आहे. तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला समजत नाही, पण तुम्ही जो करता ना, जे बोलता हे करता ना ते स्पिरिच्युअली इफेक्टिव्ह असतं. आणि म्हणून ती जी पॉवर आहे ना आपली स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये इफेक्ट करायची जी पॉवर आहे ना ती जर तुम्हाला वाढवायची असेल, तुम्हाला तुमची नमाज पॉवरफुल करायची असेल, तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी पॉवरफुल स्पिरिच्युअल तुमचा एक्सपिरियन्स ने स्पिरिच्युअल तुमचा या जगावर असलेला स्पिरिच्युअल इफेक्ट आहे ना जे जर वाढवायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? तोंड. ओके, काय आतमध्ये जाते आणि काय बाहेर येते या दोन गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि आता आपल्याला देवाने काय सांगितलंय? करोना आणलाय तेव्हा देवाने काय सांगितलंय? तोंडावर पट्टी लावा सांगितलंय. का? कारण आपण तीच गोष्ट सगळ्यात जास्ती मिसयूज केलेली आहे या जगामध्ये. ओके, प्रत्येक गोष्टीला ना काहीतरी आहे ना हे असतं, सिम्बॉलिक असतं. असा देवाने असा केलेला आहे आपल्याला. खूप बोललास, जास्ती बोलतोस, खूप बोललास, खूप आतमध्ये पण घाण आतमध्ये टाकतोस आणि बाहेर पण खूप घाण काढतोस, म्हणून तो आलेला आहे. ते जे आलेलं आहे ना ते, आणि ते का नाही जात आहे? कारण आपल्याला अजूनपर्यंत समजलेलं नाही की आपण काय करतो, काय चूक करतो हे समजलं ना. आपण काय चूक करतोय? आपण ही चूक करतोय की आपण स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये काहीतरी गोष्टी स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आपण डॅमेज करतोय आपल्या तोंडामध्ये. ओके, त्या रिलेशन्स मध्ये असो, इमोशन्स मध्ये असो, आपण एक दुसऱ्यावर कसा वागतोय त्या गोष्टीमध्ये असो, या सगळ्या गोष्टींमधून. पण एक मी हिंट तुम्हाला दिली की नमाज आणि आपल्या सगळ्या गोष्टी जर हे करायचं असेल तर आपल्या लाशोनहाराचं आणि ह्याचं जर कायदा तुम्ही वाचलं आणि ते तुम्हाला ते समजला आणि काय खायचं काय ह्याच्याबरोबर जास्ती स्ट्रिक्ट राहिला तर तुम्ही जास्ती स्पिरिच्युअली जास्ती पॉवरफुल होऊ शकता. ओके, दुसरी गोष्ट, हा जो आपला आतमध्ये जो सोल आहे ना, देवाने आपल्या आतमध्ये एक सोल दिलेला आहे. तर त्या सोलला आहे ना तोरा, तलमूद आणि तेलीम सगळं काय बोलतात की आपला सोल आहे ना ही देवाची लाईट आहे. कॅन्डल, आपली बॉडी आणि कॅन्डल आहे, आणि कॅन्डल मध्ये असलेली जी लाईट आहे ना, कॅन्डल मध्ये असलेली आतमध्ये जी लाईट आहे ना ती लाईट काय आहे? देवाचा लाईट आहे त्याला. ओके, आणि तुम्ही जर बघायला गेलात ना तर आपण ते असा फिलॉसॉफिकली वगैरे ना बघता आपण नावच घेतलं ना तर सगळ्यात खाली आपला सोल जो आहे त्याला काय बोलतो आपण? नेशामा. ओके, त्याच्या वरच्या लेवलच्या सोलला आपण काय बोलतो? रुआह. त्याच्या वरच्या लेवलच्या सोलला आपण बोलतो, सगळ्यात खालच्या लेवलला आपण बोलतो नेफेश, मग रुआह आणि मग नेशामा. आता दोघांमध्ये आहे ना नून येते आणि नून रेश नून असं येते, बरोबर? तर तुम्ही खालून पण वर गेला ना तर नून आणि रेश नेर होतं, वरून पण खाली आला ना तर नून आणि रेश नेरच होतं. नेर म्हणजे काय? नेर म्हणजे लाईट है ना, लाईटच आहे. तर तुमच्या सोलचा जो शॉर्ट फॉर्म पण आहे ना तो लाईटच आहे. फुल फॉर्म मध्ये नेफेश, रुआह, नेशामा असं जरी बोलला ना तर तुम्ही त्याचं प्रत्येकाचं फर्स्ट वर्ड जॉईन केल्यानंतर नेरच येतं. तो नेर म्हणजे लाईट आहे. ओके, समजते मी काय बोलतोय ते? ओके, तर तुमचा जो सोल आहे ना तो सोल आहे ना तुमचा ना आहे, खरं म्हणजे आपला ना आहे तो सोल आहे ना तो देवाची लाईट आहे. देवानी हा बॉडीला पेटवायला, ही मेणबत्ती पेटवायला दिलेली जी लाईट आहे ना ती लाईट आहे. आता ही लाईट आहे ना ह्याचा उपयोग कसा करायचा ह्याच्याबद्दल आपण बोलू. आतापर्यंत कोणाला काय क्वेश्चन? म्हणजे मी पाणी पिईपर्यंत कोणाला काय क्वेश्चन? आता आपण आता ही कोजागिरी पौर्णिमा की काहीतरी झाली ना आता, किंवा येणार आहे काय मला माहिती नाही. तर
पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर बाहेर गेलात ना, बाहेर म्हणजे घराच्या बाहेर गेलात ना, तर तुम्हाला काय दिसतं की मून दिसतं, फुल असा मून दिसतं आणि तो मून असा चमकतोय, बरोबर. मून अशी लाईट देते आपल्याला आणि आकाशात वेगवेगळे स्टार्स आहेत, छोटे छोटे स्टार्स आहेत. आता आपण सगळं हुशार झालोत कारण आपण सायन्स शिकलो है ना. पूर्वीची 400-500 वर्षांपूर्वीची माणसं घेतली असती तर ते लोक एवढं सायन्स बिन्स नाही शिकायचं, तर त्यांना जास्ती एक्सप्लेन करायला लागलं असतं. पण आपण हुशार आहोत. आपल्याला माहिती आहे की मूनची जी लाईट येते ती मूनची लाईट आहे का, म्हणजे जी मूनलाईट आपल्याला येतं ना ती खरोखर मूननी दिलेली लाईट आहे नाही ना, चंद्राने दिलेली लाईट नाही. जरी आपण त्याला मून लाईट बोलतो तरी ती का आहे की रिफ्लेक्टेड आहे. हा, सनची लाईट जी sunlight, मूनवर sunची, पडतं ना, ती मूनची reflected लाईट light आहे. मूननी रिफ्लेक्ट केली ती आहे. आणि तसंच आपलं जे कितीतरी प्लॅनेट आहेत ना, ते प्लॅनेट पण तसंच आहे. त्यांच्यावरती लाईट पडतं आणि ती लाईट आपल्याला दिसतं. ओके, रिफ्लेक्ट होतं. हा, रिफ्लेक्ट होतं, बरोबर आहे. आता सकाळच्या टायमाला आपल्याला सन मून आला स्टार्स दिसत नाही सकाळच्या टायमाला, का नाही दिसत? सनलाइट जास्ती ब्राईट आहे. सनलाईट जास्ती ब्राईट आहे. मग रात्रीच्या टायमाला आपल्याला का दिसतं? बिकॉज द सन हॅज गॉन टू द अदर साइड ऑफ द अर्थ. ओके ओके, पण सन जर अदर साइडला गेला ना तर आपल्याला नुसता ह्या साइडलाच अंधार दिसला पाहिजे ना. जर सनलाईट मूनवर पडतंय ना अशी, तर बाकीच्या अख्खा स्काय पण लाइटेड पाहिजे ना. अख्खा स्काय लाइटेड नसतं, नुसतं मूनच लाइटेड असतं है ना. कारण मून जरा अर्थच्या वरती आहे. हा, पण ती लाईट मूनवर पडली ना, हा, बरोबर, आजूबाजूला अंधार का दिसतं आपल्याला? बिकॉज the moon is in the air where there is no light, only reflected. Moon is nearby, Moon is a whereas all small the piece of stars are earth. beyond solar system. Very No, much but long yes. distance from solar system. Yes. The sun's light does not reach even closer to them. ओके, बट सनलाइट इज रिचिंग द मून, बरोबर ना. आता मी इथं बसलोय ना, बरोबर, मी इथं बसलोय तर ही इकडची काहीतरी सनसेट होते, तर ही लाईट माझ्या इथं पडली आहे ना, बरोबर. पण पण तुम्हाला ती इथं आम्हाला पण नाही दिसते ना लाईट पोचत, सगळी आम्ही एवढं लांब आजूबाजूला. आहोत. नाही, पण आजूबाजूचा दिसतंय ना तुम्हाला. नाही, ते नाही. But you know, star they themselves they have their own light. नाही, आय एम नॉट आस्किंग अबाउट द स्टार्स, आय एम आस्किंग अबाउट व्हॉट इज द स्पेस. द स्पेस जी मूनच्या बाजूला स्पेस आहे ना, ती का लाईट नाही होत आहे? कारण आपण तिकडे जर सकाळी particles- बघितलं ना तर सकाळी आपल्याला सन दिसतंय आणि अख्खी स्पेस लाइटेड दिसते आपल्याला अर्थची, बरोबर. पण रात्री आपल्याला नुसती मूनच लाइटेड दिसते, बाकीची स्पेस डार्क दिसते. का? म्हणजे शॅडो पडला म्हणून? की मग शॅडो पडला तर नुसता मूनचा अर्थचा शॅडो तेवढाच असेल ना, पण अर्थच्या बाहेर पण शॅडो पडला तर ते पण दिसला पाहिजे ना आपल्याला. एवढा मोठा शॅडो आहे त्याचा. पण ते sun's light fall on what to see? There is nothing to fall on. The light to fall on in between. It is space. ओके, तर स्पेस मध्ये आहे ना काय हाय नाही, म्हणून ना तिथं ती लाईट रिफ्लेक्ट नाही होत. आपण आहे ना जे बघतो ना ते रिफ्लेक्टेड लाईटच बघतो. जरी आपण सकाळी ना सनराईज झाल्यावर आणि दुपारी लाईट बघत असू ना, तर आपल्याला सनची जी लाईट दिसतं ना, ती लाईट जी दिसतं ती सनची दिसतं, पण आजूबाजूला जो उजेड दिसतं ना तो सनचाच रिफ्लेक्टेड लाईट असतं. जे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये बाकीचे ऍटम, मॉलिक्युल्स, एअर, ऑक्सिजन हे ते आहेत ना, त्या सगळ्यावर जी लाईट पडतं ना ती लाईट रिफ्लेक्ट होतं आणि आपल्याला ती दिसत असतं. कारण त्याच्या बाहेर जर गेलात ना तुम्ही तर त्याच्या बाहेर परत डार्कनेस आहे. ओके, समजते मी काय बोलते ते. आता तुम्ही जरा विचार करा ह्या गोष्टीबद्दल. ओके, की जी लाईट असतं ना ती लाईट म्हणजे अख्खा रूम नाही लाईट करत. ती लाईट काय करतं, सनची लाईट काय करते, सनची लाईट स्वतः लाईट झालेली आहे. सन अख्खा लाईटेड झाले, सन अख्खा पेटलेला आहे आणि सन पेटलेला आहे आणि सन मध्ये अख्खी लाईट आहे. पण सनची लाईट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना ना ती उजेड नाही करत आहे कुठं पण. तर ती काय करते, ती कुठल्या गोष्टीवर पडली ना, म्हणजे मूनवर पडली तर काय करते ती, मग मूनवर पडली मग मून रिफ्लेक्ट करून मून लाईट देते आपल्याला. की मार्सवर पडली तर मार्सवर रिफ्लेक्ट करून मार्स आपल्याला लाईट देते, बरोबर. समजते मला? तुम्हाला समजलं मी काय बोलते ते? की सनची जी लाईट आहे ना ती सनची लाईट अशी पेटलेली असती ना, सन मध्ये आहे तर सनची लाईट जर पेटलेली असती तर सगळीकडे उजेड पाहिजे होता, सगळीकडे उजेड पाहिजे होता, अख्ख्या सोलार सिस्टम मध्ये उजेड पाहिजे होता. अख्ख्या सोलार सिस्टम मध्ये उजेड नाही,
आपण सनला जर फेस करू तरच आपल्याला उजेड आहे. आपण सनला नाही फेस केलं तर आपल्याला उजेड नाही. का? कारण आपण सनला जेव्हा फेस करतो तेव्हा सनची लाईट जी अर्थवर पडते तीच रिफ्लेक्ट होतं आणि आपल्याला उजेड दिसतं. मून वर पडल्यावर मूनची लाईट रिफ्लेक्ट होतं तेव्हा आपल्याला मून लाईट दिसतं. मार्सवर पडल्यावर मार्सची लाईट दिसतं, तो मार्स आपल्याला छोट्या एवढूसा दिसतो. म्हणजे लाईटची प्रॉपर्टी काय आहे? लाईटची प्रॉपर्टी उजेड देणं नाही. लाईटची प्रॉपर्टी सगळ्यात मोठी लाईटची प्रॉपर्टी काय? ती कुठेतरी जातं आणि मग रिफ्लेक्ट होतं. त्याच्यामध्ये सगळं काय असतं? अंधार असतं. तर आपल्याला सकाळी सगळं का दिसते? एवढ्या सगळ्या गोष्टी का दिसते? तर लाईट रिफ्लेक्ट व्हायला एवढ्या जास्ती गोष्टी आहेत आपल्याकडे आणि ती लाईटची इंटेन्सिटी एवढी आहे. ओके, लाईटची इंटेन्सिटी एवढी आहे की ती लाईट एवढी इंटेन्स आहे की ती रिफ्लेक्ट होऊन आपल्याला आजूबाजूचा पण दिसतं. आणि रात्री काय होतं? रात्री त्या लाईटची इंटेन्सिटी एवढी कमी होतं की ती रिफ्लेक्ट झालेली लाईट जर पडली ना तर आपल्याला तेवढा नाही दिसत जेवढा दिवसा दिसतं. समजला? नाही समजलं तर परत सांगेन. खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर लाईट आहे ना, लाईट ही आहे ना फक्त आहे ना त्या गोष्टीलाच लाईटन अप करतं आणि ती गोष्टीची लाईट त्या गोष्टीला लाईटन अप केल्यावर ती गोष्ट जर दुसऱ्यावर इन्फ्लुएन्स करते ना तर ती दुसरी गोष्ट त्या गोष्टीला रिफ्लेक्ट करू शकतो ती लाईट. मधी काय नसतं लाईट. ओके, आपल्याला स्टारची काय लाईट दिसतं? स्टार्स छोटं छोटं, कारण त्या स्टार्स मध्ये इनबिल्ट लाईट आहे त्यांची. ते काय सनलाईट जाऊन त्यांच्यावर नाही पडलेली आहे. स्टारची इनबिल्ट लाईट आहे आणि ती इनबिल्ट लाईट स्टारची पेटलेली आहे म्हणून आपण त्या स्टारच्या साईडला फेस केलेला आहे म्हणून आपल्याला स्टार दिसतं. आपलं प्लॅनेट सोडलं, प्लॅनेट नाही, दुसरं छोटं छोटं जे स्टार्स आहेत ते. ओके, त्या टायमाला सनची लाईट त्यांना इंटरफेअर नाही करत आहे. सनची लाईट इंटरफेअर नाही करत कारण सनची लाईट आहे ना तेवढा लांब जायला खूप टाइम लागतो. म्हणजे सनची लाईट अर्थवर यायला 8 मिनिटं लागतात. सन पासून निघाली की 8 मिनिटं लागतात त्या लाईटला आपल्याकडे यायला. ओके, आता मॉडर्न सायन्स मध्ये आहे ना असं त्या लोकांनी हे केलंय, म्हणजे प्रूव्ह केलंय आणि त्यांचे एक्सपेरिमेंट चाललेले आहे की -230 डिग्री सेल्सिअस वर जर आपण मायनस मध्ये एवढा मायनस जात नाही. ओके, म्हणजे 0 डिग्रीच्या पण कितीतरी खाली आहे. एवढ्या मायनस डिग्रीला जर आपण लाईटला फ्रीज केला ना तर लाईट आहे ना लिक्विड फॉर्म मध्ये येतं. लाईट लिक्विड फॉर्म मध्ये येते. लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे ती अशी पसराची आणि हे करायची त्याची क्वालिटी जातं, ती अशी स्टेबल क्वालिटी मध्ये येतं. म्हणजे एका बाटलीमधून दुसऱ्या बाटलीमध्ये आपण लाईट टाकू शकतो. आपण तेवढ्या मायनस मध्ये राहू नाही शकत, पण 5th स्टेट ऑफ मॅटर म्हणून आहे त्याचा. म्हणजे आता 4th स्टेट काय? प्लाझ्मा आहे. प्लाझ्मा म्हणजे वरच्या लेवलचा आणि खालच्या लेवलचा ती लोक शोध करतात. तर त्यांना समजतंय की एवढा मायनस डिग्री मध्ये पण मॅटर राहू शकतं आणि तो मॅटर राहतं तेव्हा काय होतं की लाईट बीट जे गॅसेस आहेत ना ती लोक त्यांचा फॉर्म चेंज करतात. तर लाईटचा पण फॉर्म चेंज होतं, लाईटची स्पीड चेंज होतं. ओके, तर हा साईड डिश होती. ओके, पण मी सांगतोय का तुम्हाला की लाईट जी आहे ना, लाईट काय आहे? लाईट म्हणजे समथिंग विच इल्युमिनेट्स इज नोन ॲज लाईट. समथिंग विच इल्युमिनेट्स इटसेल्फ इज नोन ॲज लाईट. तर सनलाईट म्हणजे काय? ती सनला जे इल्युमिनेट केलं ना ती सनलाईट आहे. आपल्यावर जी पडतं ना ती सनलाईट नाही, ती आपल्यावर जी पडतं ती काय आहे? ती रिफ्लेक्शन आहे. सनलाईट मधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये पडलेली रिफ्लेक्शन आहे. म्हणून सकाळी आपल्याला रेड दिसतं, दुपारी येल्लो दिसतं, रात्री मावळताना आपल्याला व्हायलेट, येल्लो आणि सगळा कलर वेगवेगळं दिसत होतं. का? कारण ती रिफ्रेक्ट अशी होऊन येतं आपल्याकडं, म्हणून आपल्याला वेगवेगळं कलर वेगवेगळं हे दिसत होतं. पण ओरिजिनल मध्ये सन मध्ये जी सन जो एनलाइटेंड होतं ना, लाइटेंड होतं त्याला सनलाईट बोलतात. तसं स्टार, प्रत्येक स्टार जो आहे तो पेटलेला स्टार आहे, त्या स्टारला ती स्टारची लाईट आहे. तसा माणसामध्ये जी माणसाला पेटलेला बनवतात ती माणसाची जी लाईट आहे ना त्या लाईटला काय बोलतात? त्या लाईटला आपला सोल बोलतात, नेर बोलतात, नेर. आपला सोल जो आहे ना तो काय आहे? आपला सोल ही जी फिजिकल बॉडी आहे ना, या फिजिकल बॉडीला लाईट यासाठी जी गोष्ट आहे ना ती नेर आहे. मी जेव्हा जास्ती लाईटन अप झालो, मी माझ्या सोल बरोबर कनेक्ट झालो, मी माझ्या सोलला जास्ती लाईट केला ना, मग मी काय करू शकतो? मी काहीतरी आहे ना तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचू शकतो, ती लाईट. आणि ती लाईट तुमच्याकडे पोहोचली ना तेव्हा तुम्हाला ती लाईट, रिफ्लेक्टेड लाईट तुमच्याकडे ती पोहोचते आणि तुम्ही ती लाईट जेव्हा रिफ्लेक्ट करता ना तेव्हा तुम्हाला जे समजतं ना ते तुमच्या सोलला लाईटन अप करतं, तुमच्या बॉडीला लाईटन अप करतं. ओके, समजलं आता मी काय बोलतोय ते? की हा जो नॉलेज पण आपण ट्रान्सफर करतोय ना, हा जो विजडम पण आपण ट्रान्सफर करतोय ना, हा काय एक प्रकारची लाईट आहे, आपल्या सोलची लाईट आहे ती. आणि ती लाईट काय आहे? ती लाईट एकापासून दुसऱ्याकडे जाते तेव्हा तुम्हाला रिफ्लेक्ट करायला लागतं. आपल्याला डायरेक्ट कुठलीच गोष्ट समजत नाही, आपण ती रिफ्लेक्ट करतो, आपल्या आतमध्ये घेऊन आपण ती रिफ्लेक्ट करतो की हा काय बोलला,
हा बोलला ते बरोबर आहे का, हे बोलला ते हे आहे का, ते आहे का, आणि मग ते तुम्हाला जेव्हा समजतं ना, त्याच्यामध्ये जो उजेड झाला ना, तो तुमचा उजेड आहे, तो तुमची लाईट आहे ती. आणि मग ती लाईट तुम्ही तुमच्या आतमध्ये घेता आणि स्लोली तुम्ही तुमचा जो सोल आहे ना, तो जास्ती एनलाइटेंड करत असता. ओके, तर एनलाइटेनमेंट म्हणजे काय? एनलाइटेनमेंट म्हणजे तुमचा सोलची जी लाईट आहे ना, ती सोलची लाईट तुम्हाला एवढी वाढवली पाहिजे की तुम्ही आहे ना सन सारखं लाईट द्याल दुसऱ्याला, त्याला एनलाइटेनमेंट बोलतात. ओके, आणि त्या गोष्टीमध्ये ना सगळ्यात मोठी समजण्यासारखी गोष्ट काय आहे की आपली ही बॉडी जी आहे ना, ही आपली बॉडी एक लॅम्प सारखी आहे. लॅम्प, घासलेटचा लॅम्प असायचा ना पूर्वी जमान्यात घासलेटचा लॅम्प म्हणजे असं एक लॅम्प असतं आणि त्याच्यावर असं काचेचं हे लावलेलं असतं, वारा आला हे आला म्हणून ती वात जायला नाही पाहिजे म्हणून, वातीचं हे असतं ना तसा. आणि मग स्लोली काय होतं त्या आतमध्ये जो लाईटच्या धूळ आणि ह्याच्यामुळे काय होतं आतमध्ये ते काला जमतं ना, सगळं त्या काचेच्या वर काला जमतं. आणि मग काला जमल्यावर काय होतं, ती लाईट कमी होतं है ना, तो स्मोक असतं ना, स्मोक. हा, पण त्याच्याने लाईट कमी होतं ना, कारण ती स्मोक जमून तो स्मोक काजल सारखा जमतं ना वर. ब्राईटनेस कमी होतं. हा, ब्राईटनेस कमी होतं. स्लोली ती लाईट, किती पण लाईट आतमध्ये पेटली तर बाहेर यायला त्याला लाईटला बाहेर यायला जागा नाही. हा, ब्राईटनेस कमी होतं. हा, तुमच्या सगळ्यांच्या घरी बल्ब आहेत, बल्ब. आता सगळे बल्ब लावतात ना, ते CSFL बल्ब, ट्यूबलाईट नाही तर बल्ब लावतात ना. हाय तुमच्याकडे सगळ्यांकडं, त्या बल्ब कडे जरा बघा, तुम्हाला दिसत असेल तर बल्ब कडे बघा. बंद असेल तर जास्ती चांगला बघायला त्याच्याकडे. येस. आता त्या बल्बवर आहे ना धूल बसलेली असतं, कारण आपण आहे ना तो काही रोज नाही साफ करत, कधीतरी साफ करतो, 3 महिने 6 महिना 1 वर्ष, कधी तर 5 10 वर्ष पण नाही साफ करत है ना. पण आज आहे ना होमवर्क तुम्हाला, आज का होमवर्क काय माहिती की आहे ना, तो बल्ब आहे ना आता किती पेटलेला आहे ना तेवढा बघा, आणि मग नंतर आहे ना तो जरा बल्ब काढून त्याला आहे ना जरा एक ओल्या फडक्याने जरा चांगला असा पुसून त्याच्यावरची धूल काढा, आणि धूल काढल्यावर तो परत लावा आणि चालू करा. तुम्हाला डिफरन्स दिसेल काहीतरी. काय डिफरन्स दिसेल? जास्ती लाईट असते, डिफरन्स दिसतं है ना, जास्ती लाईट येतात. आता ती कमी लाईट काय येत होती, कारण त्याच्यावर धूल माती बसली होती, धूळ माती बसली होती. हा, तर तसा आहे ना आपला जो फिजिकल बॉडी आहे ना, ती आपली फिजिकल बॉडी आहे ना त्या कॅन्डल सारखी, कॅन्डल म्हणजे त्या लॅम्प सारखी आहे. तो लॅम्प आहे ना त्या लॅम्प सारखी आहे. तर आपल्या बॉडीवर आहे ना बाहेरून पण घाण बसत असतं, आतून पण ती कालिक बसत असतं. कालिक म्हणजे काय, आतून तो धूर येतो ना, तो बसत असतो. तर पहिली बात तर आपण आंघोळ करतो, हे करतो, स्वच्छता करतो, साफ कपडे घालतो, हे करतो, त्याच्याने म्हणजे आपण म्हणजे बाहेरची बॉडी साफ करत असतो. ओके, जर कोण नाही करत असतील तर त्याने पण सवय लावून घ्या बाहेरची बॉडी पण साफ करायची. तर बाहेरची बॉडी पण साफ करत असतो, चांगलं कपडे घालायचं, चांगलं राहायचं है ना, म्हणजे एक्सटर्नल क्लिनलीनेस. तसं आपण इंटरनल क्लिनलीनेस पण करायचं. इंटरनल क्लिनलीनेस म्हणजे काय, आतून जी कालिक लागली ना ती कालिक साफ करायची. पण ती कालिक साफ करताना आपल्याला हे पण लक्ष घ्यायचं आहे ना की आपली जी मेणबत्ती जळते ना, ती मेणबत्ती जास्ती धूर नाही बनवत आहे. आपली मेणबत्ती जर जास्ती धूर बनवत असेल ना तर काय होतं, ती परत काला होत जाईल ना आतमध्ये, म्हणून तो आतमधला धूर पण कमी करायचं असतं. तर आतमधली धूर कमी करायसाठी काय करायचं असतं, आपल्याला आतमध्ये जे आपण टाकतोय ना ते जरा चांगला टाकायचं असतं है ना. जर तुम्ही वापरलेला जुना पुराणा तेल टाकला ना तर जास्ती धूर होईल, पण तुम्ही एकदम प्युअर तेल टाकला, एकदम चांगला तेल टाकला तर कमी धूर होईल. तर आतमध्ये जे जातंय ना ते प्युअर चांगल्या गोष्टी जातात, ह्याचं लक्ष द्यायचं. तर त्याच्याने काय होईल, आतून पण घाण नाही बसेल आणि बाहेरून पण घाण नाही बसेल. आणि मग ह्या 2 गोष्टी केल्या ना तर ह्या 2 गोष्टींनी काय होतं, आपला आहे ना जो फिजिकल सेन्सेस आहे ना ते फिजिकल सेन्सेस प्युअर व्हायला लागतात. आपण जो चालू केला ना प्रोसेस, मेडिटेशन मध्ये जो आपण प्रोसेस चालू केला होता ना बघायचा आणि स्पिरिच्युअल सेन्सेस प्युरिफाय करायचा, तो स्पिरिच्युअल सेन्सेस प्युरिफाय करायचा जो प्रोसेस होता ना, तो प्रोसेस आपला झालेला आहे. पण स्पिरिच्युअल प्रोसेस झाला तरी आपल्याला तो कंटिन्यू ठेवायसाठी आपल्याला आता ह्या गोष्टी पण बघायला पाहिजेत, काय की बाहेरून आणि आतून घाण नाही झालं पाहिजे ते. कारण तुम्ही इंटरनली तुमचा स्पिरिच्युअल क्लेनलीनेस करताय, स्पिरिच्युअल म्हणजे फिजिकल क्लेनलीनेस चाललेला आहे, पण तो फिजिकल क्लेनलीनेस बाहेरून न बसतील ना याचा पण काळजी घ्यायची. मग आपला जो लॅम्प आहे ना, जर तो स्वच्छ असेल ना तर आपली जी थोडीशी पण लाईट येईल ना ती लाईट बाहेर सगळीकडे जाईल आणि कोणा समोरच्या माणसावर पडून समोरच्या माणसाकडनं ती आपल्यावर परत तो रिफ्लेक्ट करू शकते, त्याच्याबद्दल तो विचार करू शकते आणि तो आपल्यापासून काहीतरी शिकू शकतोय. ओके, तर हा फर्स्ट स्टेप होता. सेकंड स्टेप काय आहे, सेकंड स्टेप आपल्याला बघायचा आहे की आतमधला जो तेल आहे ना तो तेल प्युअर राहील.
आतमध्ये जो तेल आहे ना तो तेल प्युअर राहील. आणि तो तेल प्युअर राहण्यासाठी काय करायचं, आपल्याला प्युरिटीने राहायचं आहे, आपल्याला आपला माइंड साफ करायचा आहे, मन त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी नाही आणायचं आहे, आपल्याला आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं, आपण आपल्या मनाच्या कंट्रोलमध्ये नाही ठेवायचं आहे. कारण मेडिटेशन मध्ये आपण बघितलं की आपल्या मनात मन आतल्या आत आपण बात करू शकतो, आतल्या आत आपण एक दुसऱ्या संगती बोलू शकतो, आपल्या आतमध्ये जे चाललंय ना, आपण जे आतमध्ये बोलतोय ते आपण आतमध्ये ऐकू शकतो. म्हणजे माइंड आहे ना आपल्या कंट्रोलमध्ये आहे, आपण माइंडच्या कंट्रोलमध्ये नाही. तो कंट्रोल ठेवला ना तर आपण आतमधलं तेल पण हे करू शकतो. आणि इंटेलेक्च्युअल जे बोलतो ना मी लास्ट लेक्चर मध्ये, इंटेलेक्च्युअल क्लेनलीनेस बोलतो. इंटेलेक्च्युअल क्लेनलीनेस म्हणजे काय की ती वात जी आहे ना, ती वात आहे ना, जी वात ज्याच्यावर जी आग पेटलेली आहे, ती वात पण आहे ना आपल्याला आहे ना चांगली पाहिजे. कारण जर ती वात पण आहे ना अशी जुनी, म्हणजे जुन्या पुराण्या कपड्याची, घाणेरड्या कपड्याची किंवा कसली तरी फालतू घेतली असेल तर ती वात पण बरोबर नाही झालं ना. आपल्याला जर आपला लॅम्प व्यवस्थित स्टेडी आणि मोठा पेटवायचा आहे ना तर आपल्याला वात पण तशी पाहिजे ना. तर आपल्याला मोठा फ्लेम पाहिजे तर आपल्याला वात कशी पाहिजे, स्टेडी आणि फ्लेम मोठी अशी वात पाहिजे ना. छोटी मेणबत्तीची वात घेतली तेवढी मोठी लाईट नाही पेटेल आपल्याला. तर त्या वातकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ती वात म्हणजे काय, ती वात म्हणजे आपला इंटेलेक्ट आहे. आपला जो इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आहे ना, तो इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटकडे आपण जेवढा लक्ष जास्ती देऊ ना, असं नाही की म्हातारा झाला म्हणून त्याचं इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट नाही होत. इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट होत राहतं. आपले कोर व्हॅल्यूज जे आहेत, आपण कशाला कुठली गोष्ट करतो है ना, ह्या सगळ्या कोर व्हॅल्यूज आणि हे सगळ्यांना आपल्या इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट पासून आले असतात. तर ह्या सगळ्या इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटनी काय होतं, आपली ती वात आहे ना, ती वात व्यवस्थित पिळलेली, व्यवस्थित नवीन वातीच्या कापसाने बनवलेली वात आपली ती चांगली बनल. आणि ती चांगली बनलेली वात आहे ना, त्याच्यावर जी देवानी पेटवलेली जी बत्ती आहे ना, नेर, आपला आत्मा, तो स्लो आणि स्टेडी आणि व्यवस्थित पेटलेला राहील. तो असा भगभग असा नाही पेटलेला राहील, किंवा असा छोटा ते मोठा होते असा नाही राहील, किंवा एकदम कधीतरी छोटी होते. तुम्ही सब्बातला बत्ती लावता ना तेव्हा बघा त्याच्याकडं, कधी छोटी होतं, कधी मोठी होतं, कधी मोठी, कधी अशी हालतं. तर तसा नाही झाला पाहिजे. आपल्याला स्टेडी पाहिजे, स्टेडी आग पेटलेली पाहिजे. स्टेडी आग पेटल्यासाठी काय करायचं, आपल्याला त्या जो शब्बातचा जो ग्लास आहे ना, काचेचा, आपण पूर्वी काचेचा ग्लास लावतो त्याच्यामध्ये वात लावून है ना, तर त्या शब्बातचा ग्लास जो आहे ना, तो काचेचा ग्लास, तो साफ स्वच्छ धुतलेला, आतून बाहेरून धुतलेला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला बेस्ट तेल टाकलेला पाहिजे. आणि त्याची वात व्यवस्थित जाड आणि व्यवस्थित चांगल्या कापसाने बनवलेली पाहिजे. तर असाच जर आपला ग्लास असेल ना, तर त्याला लावलेली जी वात आहे ना, देवानी लावलेला जो शब्बातचा आपला ग्लास आहे ना, तो ग्लास कसा पेटलेला राहील, स्टेडी आणि मोठा पेटलेला राहील. आणि स्टेडी आणि मोठा पेटलेला राहील तर काय होईल, आपण आपली लाईट आहे ना दुसऱ्यांना देऊ शकू. कारण आतल्या आत आपण किती पण मोठा पेटलेला असू आणि आपली जर बाहेरून घाण असेल ना आपल्या काचेवर, तर ती लाईट बाहेर जाणार नाही. आतून घाण असेल तरी ती बाहेर जाणार नाही. तेल खराब असेल तरी ती बाहेर जाणार नाही. बरोबर. तर आपल्याला ना हा 3 गोष्टी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण एक गोष्ट जी आहे ना, आपला सोल हा देवाने दिलेला आपल्याला. आपला जो सोल आहे ना, तो देवाने दिलेला आहे, देवाने लावलेली ती लाईट आहे. पण ह्या 3 गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत ना, आपला इंटेलेक्ट, आपला इमोशन्स आणि आपली फिजिकल बॉडी, या 3 गोष्टी जर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली ना, तर ती लाईट आहे ना व्यवस्थित पेटल. आणि ह्या जगामध्ये ज्या मिशनसाठी आपल्याला देवाने पाठवलं ना, तो मिशन आपण फटाकन चांगल्याशी करू शकू. कारण आपला मिशन काय, ती लाईट या जगामध्ये पसरवायची, रिफ्लेक्ट करायची, रिफ्रॅक्ट आणि रिफ्लेक्ट करायची. आणि ती रिफ्लेक्ट आणि रिफ्लेक्ट झाली ना, तर हा जगामध्ये सगळीकडे उजेड होईल है ना. जसा पृथ्वीवर सगळीकडे उजेड होतो तसा रात्रीसारखा नाही, दिवसासारखा उजेड होईल. क्वेश्चन्स? विचारा क्वेश्चन्स. No Judah questions? brother, हाँ बिला. Yes. Why there is speculation and little hesitation for learning Kabbalah? Like when I said I'm attending Kabbalah class, तरी Kabbalah शिकतेस तू असं का वाटतं लोकांना? And he's कारण my good friend. त्याच्याबद्दल काय आहे ना, एक असा एक गोड Speculation गैरसमज आहे. आणि गोड फ्राईड गैरसमज. अरे लाईक कॅन यू लर्न Kabbalah असं विचारतात.
So I was तो wondering why the speculation is there. या तर गोड गैरसमज आहे. तो गोड गैरसमज काय आहे की कब्बाला जो आहे ना हा आहे ना खूप खूप एकदम स्पिरिच्युअली मोठं झालेलं, म्हणजे 40 वर्षाच्या वर आणि 50 60 80 वर्षाच्या वर जी झालं, मोठी दाढी वाढवली आहे, सफेद मोठा सगळा झाला, अशा माणसांसाठी आहे. दुसरा समज असा आहे की तो That's what their हा समज आहे. हा एकदम वरच्या लेवलच्या माणसांसाठी आहे. आणि खरी गोष्ट आहे ती की वरच्या लेवलच्याच माणसांसाठी आहे. कारण आपण जे बोलतोय ना ते ऍबस्ट्रॅक्ट बोलतोय, पण आपण एवढ्या 2 वर्षापासून आपण तयारी केली ना, ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट समजायची तयारी केली ना. आणि आताची जनरेशन जी आहे ना, आताचा जो जनरेशन आहे ना, आताचं जनरेशन आहे ना, त्या लोकांना आहे ना गॉड गिफ्ट आहे. गॉड गिफ्ट काय आहे की ती लोक आहे हायर लेवलवर, इंटेलेक्च्युअली हायर लेवलवर डेव्हलप झालेला आहे, पैदा झालेला आहे. आणि आता आपली आलेली आणि येणारी जनरेशन आहे ना आपल्यापेक्षा जास्ती वरच्या लेवलला आहे इंटेलेक्च्युअल, पण त्यांची तशी डेव्हलपमेंट आपण नाही केली ना तर स्पिरिच्युअल कनेक्शन नाही करू शकत. किती पण हुशार माणूस असला आणि त्यांनी स्पिरिच्युअल कनेक्शन नाही केलं तर त्याला कब्बाला नाही शिकू शकत. तर आपण काय स्लोली कॉन्सेप्ट समजायला प्रयत्न केला, कॉन्सेप्ट घेतला, कसा समजायचा काय केला आणि मग आपल्याला समजलं की किती तोराचं इंटरप्रिटेशन आहे ते, त्या हिशोबाने आपण घेतला ना. तर आता काय होतं की आपण आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना त्याला त्याच्या बॉक्समध्ये बसवतोय. जसं मी आता लाईटची गोष्ट सांगून तुम्हाला जे सांगितलं ना, जी गोष्ट सांगितली ती तुम्ही फिजिकल लेवलवर कोणी बसवली काय? म्हणजे आता म्हणजे सकाळी कब्बाला क्लास झाल्यावर सगळेजण जाऊन साबुनी काटा घेऊन साबुनी लावून साफ आंघोळ करणार आहे आणि जुलाबाची दवा घेणार आहे आणि हे करणार आहे, असं कोण करणार आहे काय? नाही ना. मी जे सांगितलं ते तुम्हाला समजलं. मी जे ऍबस्ट्रॅक्ट जे तुम्हाला सांगितलं ना ते ऍबस्ट्रॅक्ट लेवलवरच तुम्हाला समजलं की मी जे फिजिकल जे क्लेनलीनेस बोलतोय ना, तर फिजिकल क्लेनलीनेस आंघोळ करायची, साफ करायचं नाही, कितीतरी गोष्टी येतात त्याच्यामध्ये. इंटरनल म्हणजे त्याच्यामध्ये जुलाबाची दवा घ्यायची, इंटरनल नाही, त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी येतात. तर ही समजाची जी लायकी असते ना ती खूप कमी माणसांची असते आणि पूर्वीच्या जमान्यामध्ये खूप कमी माणसांची असायची. म्हणून काय व्हायचं की ना नको ती गोष्ट आहे ना कोणाला समजली, जर नको ती गोष्ट कोणाला सांगितली आणि त्याला दुसऱ्या लेवलवर समजली ना, तो माणूस तसा करायला लागत. म्हणजे समजा हाच लेक्चर मी 500 वर्षापूर्वी दिला, 500 वर्षापूर्वी जाऊन दिला ना, तर आहे ना तिकडं बसलेली, तिकडं आता किती आपले 25 माणसं आहेत, तर तिकडे 25 माणसं बसलेली माणसांपैकी आहे ना 24 माणसं आहे ना जाऊन आहे ना रोज आहे ना 4 टाइम आंघोळ करतील, मिकवा घेतील, हे करतील आणि रोज आहे ना पोट साफ करतील आणि हे करतील. का? कारण त्या लोकांना फिजिकल लेवलवरच ती गोष्ट समजणार आहे. ओके, त्या लोकांना ती वात आणि हे समजलं ना, तर ती लोकांना तेल ऑलिव्ह ऑइल पियाचं, सगळा तेल सोडून टाका, नुसतं ऑलिव्ह ऑइलच पियाचं, असं करतील ती लोक. कारण त्या लोकांना आता मी ऑइल बोललो तर त्यांना ऑइल म्हणजे ऑइलच वाटेल. पण आताची जनरेशन तशी नाही आहे. आताचं जनरेशन आणि आताचा जो टाइम आहे ना तो तसा नाही आहे टाइम. आता आपण आहे ना दडपणाखाली नाही आहे, आपण आता मिजरी खाली नाही, आता आपण सफरिंग खाली नाही आहे ऍज अ होल नेशन. आताची जी आपली मेंटॅलिटी आणि आपला जो अख्खा जे पर्सनॅलिटी आहे ना ती ओपन आहे माणसांची. तर ओपन पर्सनॅलिटी ह्याच्यामध्ये आहे ना आपण जो शिकतोय ना कब्बाला, तो बिगिनिंग आहे, कब्बालाचं बिगिनिंग शिकतो आपण ऍबस्ट्रॅक्ट आणि अजून वर पुढे गेलो ना तर कितीतरी ऍबस्ट्रॅक्ट आहे. त्या गोष्टी मी नाही शिकवीन तुम्हाला, कारण मला माहिती आहे त्याच्याने काहीतरी मेंटल डॅमेज होऊ शकते. पण तेवढीच गोष्ट शिकायची असतं ज्याच्यामध्ये, तेवढीच मध खायची असतं ज्याच्यामुळे आपल्याला बरा वाटेल, है ना. अर्धा किलो मधाची बाटली आणून कोण पित नाही ना असा गोड आहे म्हणून. आपण मध किती खातो? 1 चमचा, अर्धा चमचा. का? कारण मध तेवढी खाली तर आपण पचवू शकतो, पण 1 बाटली मध पिल्ला तर काय होईल? उलट्या होतील आपल्याला, है ना. तर तसं आहे ते. तर आपण तेवढाच कब्बाला शिकतोय जेवढा आपल्याला शिकला पाहिजे, जेवढा आपल्याला समजते आणि त्याचा प्रॅक्टिकल आपण आपल्यावर युज करतोय. आपण प्रॅक्टिकल जादूटोना बाहेरच्या हे ते सगळा करायला नाही युज करतोय, आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी करतोय. तर हा कब्बाला शिकतोय म्हणजे ह्या क्लासला कब्बाला नाव दिलेलं आहे, पण कब्बाला नाव दिलं तरी मी कब्बाला कसा शिकायचा हेच तुम्हाला शिकवतो. कब्बाला शिकवते म्हणजे मी तुम्हाला मासे बेरेशीत आणि मासे मेरकावा त्याच्याबद्दल काय नाही शिकवत, कारण मी जर ते शिकवला ना तर तुम्हाला नाही समजणार आहे, मला माहिती आहे. कारण आमच्या ऍडव्हान्स क्लासमध्ये पण आहे ना आम्ही कधी कुठला एखादा टॉपिक घेतो ना तर 1 लाईन 2 लाईनचा टॉपिक आम्हाला कधी 4 5 तास लागतात तो अख्खा समजून घ्यायला. ते समजण्यासारखे नाही आहेत कितीतरी गोष्टी. पण आपण जे आता करतोय ना तो आपण म्हणजे बिगिनिंग आहे ते, आणि ते करू शकतो. कारण एक जमाना असा होता त्या टायमाला माणसांचा याच्यावर आहे ना इफेक्ट जो व्हायचा ना तो इफेक्ट वेगळा व्हायचा. कारण एक्सप्लेनेशन करताना याचा जी एक्सप्लेनेशनची पॉवर आहे ना, जी आज मी तुम्हाला कब्बाला सांगतोय, आज तुम्ही युट्यूबवर जाल नाहीतर ह्याच्यामध्ये झालं तर तुम्हाला दिसेल की कितीतरी माणसं कब्बाला शिकवतात. का कब्बाला शिकवतात एवढी माणसं? कारण आहे ना देवानी आहे ना ती पॉवर दिली आहे, ती माणसं कब्बाला शिकू शकतील, ही पॉवर दिलेली आहे देवानी.
ती पॉवर देवानी पहिले दिली नव्हती. देवानी तो सिक्रेटच ठेवला होता. देवानी अलाउड नव्हता केला. अलाउड नव्हता केला म्हणजे काय? अलाउड नव्हता केला म्हणजे मला सांगितलं होतं का येऊन? अलाउड नव्हता केला म्हणजे मी जर सांगितलं ना तर कोणाला समजलंच नाही मी काय सांगतो. तसा होता त्याचा अर्थ. समथिंग इज नॉट अलाउड. आज आहे ना टाइम काय आहे हे समजायची आहे ना आपल्याला देवाने आहे ना अलाउड नाही केलेला. म्हणजे काय की आपण टाइमवर स्पेक्युलेट करू शकतो. टाइमवर कितीतरी आपण थिअरीज बनवू शकतो. पण टाइम खरोखर काय हे आपल्याला समजत नाही. पण देवाच्या जेव्हा मर्जीत येईल ना तेव्हा देव आहे ना ते माणसांना सांगेल ओके ठीक आहे आता तुम्ही समजू शकता टाइम काय करून. तर आपल्याला टाइम समजायला लागत. असं असतं. एक जमाना होता त्या टायमाला ना देवाला टाइम हा कॉन्सेप्टच कोणाला माहिती नव्हता. त्या टायमाला माणूस ॲनिमल सारखा होता. जेव्हा माणसाला टाइम हा कॉन्सेप्ट समजला ना तेव्हा माणूस माणसासारखा झाला. कारण आज आपण सगळ्या गोष्टी कशाला करतो? टाइम साठी करतो ना. आपल्याला माहिती आपण मरणार आहोत. कधी मरणार आहोत? फ्युचर मध्ये है ना. लगेच लगेच नाही म्हणणार, फ्युचर मध्ये म्हणणार. म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो. आपल्याला भूक लागणार आहे, कधी लागणार आहे? फ्युचर मध्ये, म्हणून आपण करतो ना. तर आपल्याला फ्युचर टाइमचा हा कॉन्सेप्ट फ्युचर समजलाच नसताना तर आपण ते सगळ्या गोष्टी केल्या नसता. आपण ॲनिमल सारखा राहिलो असतो. भूक लागली तर खाल्ला असता है ना, तसा राहिलो असतो. पण हा जो टाइम समजायचा जो फर्स्ट स्टेप होता ना तो देवाने आपल्याला दिला म्हणून आपण माणूस झालो. स्लोली स्लोली हा जो कब्बाला समजायचा आहे ना देवाने आपल्याला हे दिलेलं आहे. कब्बाला समजायचं देवाने परमिशन दिलेली आहे आणि कब्बाला समजवू शकतो ना अशी कितीतरी जणांना परमिशन दिलेली आहे. म्हणून आज कब्बाला शिकवला ना तर माणसाला समजतं. नाही तर एक जमाना असा होता ना की कब्बाला शिकवलं तरी नाही समजायचं कोणाला. तुम्ही जर कब्बालिस्टिकल बुक आता पण उघडला आणि वाचला ना तर तुम्हाला ना ती अख्खी लाईन तुम्हाला समजणारच नाही काय बोलते ते. कारण त्या लोकांसाठी तेवढाच एक्सप्लेनेशन ती लोक करू शकत होते. त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन नाही करू शकत होते ती लोक. आज मी तुम्हाला खाली येऊन खाली सांगून एक्सप्लेनेशन करतो ना, हे काय माझा काय नाही, माझी काय हे नाही बोलता स्पेशल नाही, ही गिफ्ट आहे. देवाने दिलेली स्पेशल गिफ्ट आहे. का? कारण हा काम करायसाठी मला देवाने ती गिफ्ट दिली की तू एक्सप्लेन करू शकतोस करून. आणि त्याच्यासाठी माझी तयारी करून घेतली देवानी स्टार्ट पासून. मी 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा मला देवाने अशा परिस्थितीमध्ये टाकला की मी स्कूलमध्ये टीचर झालो. मी टीचिंग कसा शिकवायचा काय शिकवायचा ते शिकलो. मी बॉडी बिल्डिंग मध्ये होतो तेव्हा मला आपोआप बॉडी बिल्डिंग कसा शिकवायचा हे शिकवायचा. त्याच्यासाठी मला टीचिंग मध्ये टाकला. तर मला टीचिंग आणि ह्या फील्डमध्ये देवाने त्या टायमाला टाकला. आणि अशी मुलं होती माझ्या स्कूलमध्ये की त्या लोकांना ना मला हिंदीमध्ये, इंग्लिश मिडियमची मुलं त्यांना मला हिंदीमध्ये एक्सप्लेन करायला लागायचं. कारण त्या लोकांची लेवल मी 8, 9, 10 स्टँडर्डला शिकवायचो. त्या लोकांची मेंटल लेवल आणि एवढी होती ना की मला 8, 9, 10 स्टँडर्डच्या स्टुडंट लोकांना हिंदीमध्ये एक्सप्लेन करून सायन्स आणि हे शिकवायला लागायचं. पण मला त्या टायमाला समजलं की माणसाला जर सांगितलं आणि शिकवलं ना तर त्याला ना सगळी गोष्ट समजतं. म्हणजे सायन्सचा डायजेस्टिव्ह सिस्टम काय आहे ना हे मी शिकवला. त्या माणसाला काय नाही माहिती त्याला शिकवलं आणि त्याला ना 10 पैकी 8 मार्क्स मिळाले. तर मला समजलं की आपण जर मेहनत घेतली ना त्या माणसाला शिकवायची तर त्या माणसाला समजू शकतं आणि तो शिकू शकतो करून. हे कशाला त्या टायमाला मला नाही समजलं. पण स्लोली मला आज समजते की ते ह्याच्यासाठी झालं की कुठंतरी आपली तयारी करून घेतो देव आपल्यासाठी. तुमच्या पण फील्ड मध्ये तसाच आहे. तुम्हाला कशासाठी तरी काहीतरी कामासाठी देवानी तयार केलं आहे. तुम्ही नाही कब्बाला क्लास सगळं करणार. ठीक आहे, तुमचा काहीतरी स्पेशल. सगळ्यांनाच जर एकच फील्ड सगळ्यांना डॉक्टर बनवला वर्ल्ड मध्ये मग डॉक्टरला पेशंट कुठून येतील? सगळ्यांना आपला इलाज करतील ना. तर तसं आहे. थोडं डॉक्टर, थोडं इंजिनियर, थोडं फिलॉसॉफर, थोडं सायकोलॉजिस्ट है ना, थोडं कामगार पाहिजेत, थोडं ऑफिसमध्ये काम करणारं पाहिजे, थोडंसं मॅनेजर पाहिजे. असं असतं ते. सगळ्यांना सगळ्या थोड्या गोष्टी आपल्याला जो आपला फील्ड आहे त्या फील्डमध्ये आपल्याला देव तयार करून घेत असतो. ती तयारी करायची. आणि तुमची जेव्हा लाईट पेटल ना मोठी तेव्हा तुमची लाईट पेटल्यावर ना तुमची ती लाईट बाहेर पडणार आहे. जी तुमचा या जगामध्ये मिशन आहे ना ती लाईट पडणार आहे या जगामध्ये. एखादा डॉक्टर असेल ना तर त्याची ती लाईट पडणार आहे, डॉक्टरची, रेफुआची, दुसऱ्यांना हील करायची लाईट पडणार आहे. एखादा माणूस जर मॅनेजर असेल ना तर त्याला वर्ल्ड मॅनेज करायची, काहीतरी गोष्ट मॅनेज करायची, ती लाईट पडणार आहे त्याच्यावर. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक मेणबत्ती आहे ना आपण वेगवेगळ्या रूम मध्ये लावतो ना तर वेगवेगळ्या कामासाठी लावतो है ना. डायनिंग रूम मध्ये मेणबत्ती लावतो ती जेवण खायसाठी लावतो. किचन मध्ये जेवण शिजवासाठी लावतो. बेडरूम मध्ये आपण छोटी मेणबत्ती लावतो है ना, रात्री झोपायचं म्हणून, भीती नाही वाटली पाहिजे म्हणून. तसं वेगवेगळ्या मेणबत्ती वेगवेगळ्या कामासाठी असतात. देवानी वेगवेगळ्या मेणबत्त्या वेगवेगळ्या कामासाठी पाठवल्या. फक्त आपल्याला आपला जी लॅम्प आहे ना आपला त्याची काळजी घ्यायची.
Yes. More questions or we will call it a day? Ashley, आपका कोई Anyone? क्वेश्चन? Anyone else has any questions? जी माणसं जरा अशा अजून वेगळ्या प्रकारे अभ्यास करायचा आहे ना ज्यांना, त्या लोकांनी आहे ना बॉम्बे मधली किम वाचा. बॉम्बे मधली किम मध्ये आहे ना तुम्हाला हिंट ह्याच गोष्टीचा हिंट दिलेला आहे की तुम्ही तुमचा लॅम्प कसा साफ ठेवायचा. शब्दातला आहे ना बॉम्बे मधली किम म्हणून आहे शब्दातला पाठ. शब्दाच्या आरवीच्या आधी आपण कब्बालात शब्दात मध्ये वाचतो तो. तर त्याच्यामध्ये बॉम्बे मधली किमचा जो पाठ आहे ना तो तलमुद मधला तो पाठ आहे ज्याच्यामध्ये डिस्कशन आहे लॅम्प बद्दल, तेलाबद्दल, वातीबद्दल डिस्कशन आहे. तर ते ह्याच गोष्टीबद्दल बोलते, पण ते प्रॅक्टिकली ह्या जगामध्ये कशी तुम्ही काय शब्दाची कॅन्डल वापरायची, कशी योमतोपची कॅन्डल वापरायची, काय वापरायची त्याच्याबद्दल डिस्कशन आहे. पण तो डिस्कशन आहे ना तो डिस्कशन ह्या जगामध्ये त्या गोष्टीसाठी केला ना तरी तो त्या जगामध्ये तुमचा लॅम्प तुम्ही कसा ठेवायचा ह्याच्याबद्दल आहे. कारण बेथ हमिकदाश मध्ये जो मेनोरा होता ना, बेथ हमिकदाश मध्ये मेनोरा होता, त्या मेनोराला ना 7 बत्त्या होत्या. 7 हे होत्या. 7 बत्ती लावायचं कोयन आहे ना, 7 बत्ती लावायचा. तर ती 7 बत्ती का लावायचा? कारण ह्या जगामध्ये आहे ना 7 सोल रूटची माणसं असतात. ह्या जगामध्ये सोल रूट आहेत ना, 7 सोल रूटची माणसं आहेत. ओके. आणि 7 सोल रूटची माणसं आहेत ना सगळी एका लेवलवर आहेत. मेनोरामध्ये सगळ्या एका लेवलवर आहेत. आणि ती 7 सोल रूटची माणसं आहेत ना, म्हणजे आपला सोल जो असतो ना त्याचा रूट आहे ना त्या 7 लाईट पैकी एक लाईट आहे. आणि तो 7 लाईट पैकी जो एक लाईट आहे ना, तर ती लाईट पेटल्यावर आहे ना त्याचा जो लाईट आहे ना ती लाईट आहे ना त्या मेनोराच्या मध्ये पडली पाहिजे. मेनोराच्या मध्ये पडेल असा कोएनला सांगितलं की तो मेनोरा असाला की त्याची लाईट आहे ना मेनोराच्या मध्ये पडेल. तर आपला जो लाईट आहे ना ती लाईट कुठं पडली पाहिजे? आपली लाईट मेनोराच्या मध्ये म्हणजे हा सगळ्या जगामध्ये जे लाईट पसरवतात ना त्या लाईटच्या पसरवाच्या मध्ये पडल्या पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांची मिळून जी लाईट होईल ना जास्ती, ती लाईट एवढी मोठी होईल की अख्खा जग लाईट अप होणार आहे त्याच्याने. आणि आपल्या प्रत्येकाचा सोल रूट आहे ना त्या 7 लाईट मध्ये असतं. कोणाचा सोल रूट आहे ना गेबुरा मध्ये असतं. गेबुरा म्हणजे ताकद, जस्टिस, स्ट्रेंथ याच्यामध्ये असतं. कोणाचा सोल रूट काइंडनेस मध्ये असतं. कोणाचा सोल रूट तिफेरेत मध्ये असतं. असं 7 सोल रूट आहेत. तर ते 7 सोल रूट मध्ये आपली लाईट, आपल्याला तिकडनं आपली लाईट येत असतं. पण ओरिजिनल जी लाईट आहे ना त्या मेनोराच्या वरची जी लाईट आहे ना ती लाईट देवाचीच लाईट आहे. ती देवाने दिलेली देवाची लाईट आहे आपल्याला दिलेली. फक्त ती वेगवेगळ्या लॅम्प मध्ये दिलेली आहे. कोणाचा लॅम्प रेड लाईट देतं, कोणाचा ब्लू, कोणाचा ग्रीन. ओके. तर बेथ हमिकदाश मध्ये मेनोरा पण तेच सिम्बलाइज करतं. काय की तुमची लाईट आहे ना तुम्हाला रोज पेटवली पाहिजे. म्हणून कायदा होता बेथ हमिकदाश मध्ये की कोएनला ना पहिली गोष्ट काय करायला लागायची, त्याला तो मेनोरा साफ करायला लागायचा, मेनोरा मधला सगळा हे काढायला लागायचा आणि मेनोराची लाईट हे करायला लागायची. तर आपला सगळ्यात पहिले तोच काम असतं. मेनोरा आपला साफ करायचा आणि मेनोरा साफ करून ती लाईट पेटत ठेवायची. ओके. थँक्यू व्हेरी मच. कोण क्वेश्चनच विचारत नाही म्हणून जरा एक आपण आहे ना पुढचा सेशन आहे ना क्वेश्चन आन्सरचा घेऊ. सगळ्या माणसांनी क्वेश्चन आन्सर्स काढून ठेवा. म्हणजे आपण क्वेश्चन आन्सरचा सेशन घेऊ आणि मग क्वेश्चन आन्सर्स वर आपण निघू. ओके. Thank you. हा बोला. बॉम्बे मधली मध्ये जे मला माहित नाही काय मी वाचतो नेहमी त्याच्यामध्ये काय पुरुषांची 3-4 कर्तव्य दाखवली, स्त्रियांची पण 3-4 कर्तव्य दाखवली. बरोबर बरोबर. काय मला काय समजत नाही. नाही ते स्लोली वाचा. एक शब्द, एक अर्थ, एक हे लावून वाचा. तुम्हाला समजाल. ते टोटल आहे ना बॉम्बे मधली की वाचला ना तर बॉम्बे मधली की आपल्याला आहे ना जे सांगताय ना ते नाही सांगत आहे. जसं मी तुम्हाला आज स्टोरी सांगितली ना याची लाईटची, सन मून सांगून, तसा ते आपल्याला सन मूनची स्टोरी सांगते. पण त्याच्यातला जो मेसेज आहे ना तो मेसेज आपल्याला समजला पाहिजे. तो तसा तुम्हाला आज मेसेज समजला ना आपली लाईट काय तो तसा मेसेज आहे त्याच्यामध्ये. तो मेसेज समजला ना तर हाच मेसेज आहे. आपली लाईट कशी, कुठला तेल पाहिजे आपल्याला सगळ्यात जाईतचा म्हणजे ऑलिव्हचं तेल सगळ्यात बेस्ट आहे. ऑलिव्हचं तेल म्हणजे झाडाचं तेल आहे. आता झाड म्हणजे कुठला झाड आहे? एकच झाड आहे या जगामध्ये है ना.
काय जगामध्ये ह्याच झाड आहे आणि त्या झाडाला आपण रोज शब्दातला उचलतो घेतो ना, तो हा झाड आहे, तो हा झाड आहे, तो या झाडाचं तेल सगळ्यात बेस्ट आहे, वराचं झाड आहे तो. तसं ते त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी आहे ना, कुठल्या काय हिंट करते आपण तुम्ही घेतला ना तर तुम्हाला समजते. मग तुम्ही वात कसली बनवायची, तर वात पण बनवायची तर कसली बनवायची, तर झाडाचीच बनवायची वात, कापसाची बनवायची सगळ्यात बेस्ट, चांगल्या कापसाची. तसे सगळं जे सांगतं ना आपल्याला टोटल, ते टोटल हे सांगतं. आणि त्या जमान्यामध्ये मातीचा असायचा, जो हे असायचा ना, काय बोलतात ते, आता आपण काचेचा ग्लास घेतो, त्या टायमाला मातीचा असायचा, मातीचा भांडा असायचा वात लावायला. प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुम्हाला सांगते की कसा ठेवायचा, किती पेटली पाहिजे. न्यू इयर आपला योम तोबला हसावाला चालेल, पण शब्दातला असा पाहिजे. ते त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळं आहे. योम तोब शब्दात त्याच्या वेगवेगळ्या लेवलची लाईट आहे. शब्दातची लाईट म्हणजे शब्दातला डबल लाईट असतं, योम तोबला आपली डबल लाईट नसतं. असं सगळं म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग मध्ये आहे ते सगळं. ते वाचाल तर स्लोली समजाल. वाचा, ते मेडिटेशन साठी दिलाय मी तो पाठ. बॉम्बे मधली किस्सा. We will end. Yes, Judah. Thank you. Thanks Thank you ऐकल्याबद्दल. very much. की जे सांगितलं Thank you ते very much. की जे सांगितलं